कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। हनुमान की जय। सद्गुरु बोधराज महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। प्रभु श्री रामचंद्राय नमः। श्री मंगल मूर्ती मंगळा अद्वयानंद प्रांजळा 14 विद्या 64 कळा करतमळा सर्वही जय जय मंगल धामा अज अजित पूर्ण कामा ब्रह्मानंद विरामा विद्याधामा गणपती आदि गणेश तू प्रणव शब्द ब्रह्म स्वयंमेव वर्ण व्यक्ती अवयव तिन्ही देव नेनती तेथे मी अत्यंत दीन नसे शुद्ध व्याकरण ज्ञान पद्य रचना गण साधन लघु गुरु गुण नेनेमी ऐसे सोनी मती मंद मनी लागला असे छंद गावे तुझे गुण विविध परिशुद्ध बोध कळेना तरी तू माते दयाळे पुरवी तानयाचे लळे वरद हस्त एक वेळे मस्तकी आढळ ठेवीजे पुरविसी अनन्याचा लाड म्हणून लागलीसे जाड तरी करोनिया कोड शुद्ध गोड बोलवी ऐसस्तविता विघ्न राज सिद्धी पावेल मने सहज प्रसन्न रूपे महाराज करणी मुज सांगता। पांडुरंगा गुरु प्रथमतः पण दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु होता कथेला सुरुवात झाली आहे। प्रथम थोडा पर्याय असा की आपण ठरवतो या ठिकाणी नवनाथ ग्रंथ सुरू करायचा, परंतु या आषाढ महिन्यामध्ये नाही का देवधर्म असतात, बकरी कोंबडे खाणारे पिणारे, त्यामुळे म्हणजे नवनाथ जरा अवघड आहे, म्हणून श्रावण महिन्यात नवनाथ लावायचा। आणि आपण भक्तिविजय जो ग्रंथ होता त्यातलाच हा एक भाग आहे भक्तिविजय। बोधलीला अमृत म्हणजे प्रत्यक्ष बोधले महाराजांची कथा आहे आणि याचे थोडे अध्याय श्रावण महिन्यापर्यंत संपते असले चर्चा झाली आणि या दोघांनी ठरवलं काय हरकत नाही, मग बोधलीला अमृत ग्रंथ सुरू करावा। या ठिकाणी ग्रंथकर्ते कोणही त्याचा काही उल्लेख नाही आहे, परंतु ग्रंथकर्त्यांनी काय केलं की अध्यायाला सुरुवात करताना गणेशाचं वर्णन केलंय। आपण गणेशाचं वर्णन दररोज करतो, वक्रतुंड महाकाय सूर्यबली समप्रभ निर्विघ्न मुकुटदेव सर्व कार्याचे सर्वदा। प्रत्येकाच्या लग्नपत्रिकेवर हेच वाक्य असते की आमच्या कोणत्याच लग्नामध्ये कार्यामध्ये विघ्न येऊ नये। तशा प्रकारे या ठिकाणी ग्रंथकर्त्यांचा गणपतीचंच स्तोत्र केलं आहे। गणपती कसा आहे, विघ्नहार आहे नाही का, त्याच्यामध्ये अशा प्रकारे या ठिकाणी ग्रंथकर्ते सुरुवातीला गणपती स्तोत्र केलंय, त्यानंतर पुढे काय सुरू ते बघूया। ऐसा आता नमो वाग्देवी आदिमाया वैष्णवी चिदानंद पद वैभवी ब्रह्मा घवी तुमाय। आपण नित्य नेमाप्रमाणे अगोदर गणपती स्तुती करतो, नंतर सरस्वती स्तुती करतो, त्याच्यानंतर गुरु सावध करतो, देवाचं स्मरण करतो आणि मग आपल्या ग्रंथाला सुरुवात करतो। त्याचप्रमाणे ग्रंथकर्त्यांनी सुरुवातीला गणपतीचं स्तुती केलं आहे आणि आता सरस्वतीची स्तुती केली आहे। सरस्वती कशा प्रकारचे आहे, त्याचं काय वर्णन आहे, काय त्याचं महत्व आहे याने सांगायला सुरुवात केली। म्हणतात तुझी जेव्हा स्फूर्ती होया तव उदय येते गुणत्रया जीव शिवादी अवयव तू आश्रय सर्वासी। आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी सरस्वती बद्दल बोलतात की तो सर्वांचा आश्रय आहे। कोणाकोणाचा आहे, ब्रह्म विष्णू महेश याचाही तो आश्रय आहे। देवीचं महत्व फार मोठं आहे, जगदंबा आहे, ते महासरस्वती आहे, महालक्ष्मी आहे, महाकाली आहे। आणि अशा प्रकारे या ठिकाणी सरस्वती ही कशी आहे तर सर्वांना बुद्धी देणारी आहे, चालना देणारी आहे आणि तिच्याशिवाय आपण बोलू शकत नाही, बुद्धी आपली चालत नाही। जर सरस्वती आपल्यावर
नाही का काय प्रभाव झाला नाही तर आपली बुद्धी काम देत नाही. म्हणून ग्रंथकर्त्याने स्तुती श्रवण केले म्हणतात. सर्वधार जगत जननी चिन्मय हंसा वाहिनी विना पुस्तक धारिणी चिन्मय खानी तुझ नमो. आणि मग त्या ठिकाणी सरस्वती कशा म्हणजे मोरावर बसलेले आहे नाही का, सफेद वस्त्र धारण केलेले आहे, मोरावर बसले, हातामध्ये विणा घेतलेला आहे. अशा प्रकारे सरस्वतीचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. मी आसे बुद्धिहीना नेने शुद्ध वर्ण लेखन परी तुझा म्हणून धीटपण वाचाळपण. ग्रंथकर्ते काय म्हणतात की मी बुद्धिहीन आहे, मला काय फार ज्ञान नाहीये, परंतु सरस्वतीचं कृपा झाली तर त्या ठिकाणी मी ग्रंथ लिहू शकतो. कारण का बुद्धी देणारी सरस्वती आहे, रक्षण करणारा गणपती आहे, बुद्धी देणारी सरस्वती आहे. जर सरस्वती बुद्धी दिली नाही तर आपण काहीच करू शकत नाही. आणि म्हणून सद्बुद्धी देण्यासाठी सरस्वती कृपा असावी ग्रंथकर्ते बोलतात. तरी तू आदि कवीची जननी मज हरुषाची उन्मनी वरद हस्ते वाग विलासिनी रसिक वचनी बोलवी. अशा रसिकपणे बोलताना सरस्वतीचा आशीर्वाद असावा लागतो. त्याची कृपा असल्याशिवाय आपण चांगलं बोलू शकत नाही, चांगलं वागू शकत नाही. केवळ सरस्वतीची कृपा असावी अशा प्रकारे ग्रंथकर्ते बोलतात. आणि तुझी कृपा झाली तरच मी या ठिकाणी ग्रंथ देऊ शकतो, अशा प्रकारे या ठिकाणी ग्रंथकर्ते बोलतात. तू गुरु दत्त समर्थ पूर्ण ब्रह्म शाश्वत स्वयं ब्रह्म भ्रमतीत कैवल्यनाथ सिद्ध जो. अशा प्रकारे तू सिद्ध आहे नाही का, गुरुदत्ताची कृपा तुझ्यावर आहे नाही का, अशा प्रकारे तू सरस्वती आहे आणि तुझ्या कृपेनेच या ठिकाणी मी ग्रंथ लिहू शकतो. तर आम्ही सुद्धा तिची कृपा आहे म्हणून बोलू शकतो नाही का. चांगली बुद्धी कुणामुळे येते तर सरस्वती कृपा झाली तर. अशा प्रकारे ग्रंथकर्त्यांनी सरस्वती स्तुती स्तवन केले म्हणतात. आरोपक्ष ज्ञानाचा निधी जीवानंदवी शिवपदी तनपद तोनपद पदादी आदि अनादि योगेशा. तू आदी अनादी आहे, सर्वांच्या अगदी सुरुवातीपासून सरस्वती स्तुती आहे. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ग्रंथकर्त्याने स्तुती स्तवन केलेले आहे. सर्व सिद्धी शिखामणी ब्रह्मवेता षडगुण खाणी चार रसाची शिराणी पुरवी धरोणी कराते. चार रसाचे पुरवणे आपल्या हाताला धरून प्रत्यक्ष त्या ठिकाणी सरस्वती काय करते. सरस्वती ही बुद्धीची देवता आहे नाही का. आणि तिने काय केलं, प्रत्येक ग्रंथकर्ते म्हणतात की तिने मला हाताला धरून माझ्या हातून ग्रंथ लिहून अशा प्रकारे सरस्वती कृपा माझ्यावर झाली आणि म्हणून मी ग्रंथ लिहू शकलो. ग्रंथकर्ते आपल्याला सांगतात. बाळकाशी नये लिहिता हात धरोणी शिकवी पिता तैसे जाणून मज अनाथा कथा ग्रंथ लिही. आता या ठिकाणी ग्रंथकर्ते एक दृष्टांत दिलाय की लहान मुलाला लिहिता येत नसतं, परंतु वडील काय करतो, त्याच्या हाताला धरतो आणि त्या अक्षर गिरवितो. म्हणजे प्रत्यक्ष वडील ज्याप्रमाणे आपल्या मुलाला शिकवतात त्याप्रमाणे हे माते तू काय केलं म्हणजे माझा हात धरला आणि मला त्या ठिकाणी ग्रंथ लिहायला लावला. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या ग्रंथकर्ते सरस्वतीबरोबर बोलावले. जय जयादी आनंद घना तव स्वरूप शिवराम जाना शरणागता श्री चरणा अनन्यपणा जानसी. आणि अशा प्रकारे तू कसे म्हणले की तुला सगळे जाणणारे आहेत, ब्रह्मा विष्णू सगळे जाणणारे आहेत. आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी तुझ्या बुद्धीमुळे या ठिकाणी ग्रंथ लिहितो, आम्ही बोलू शकतो, आम्ही ऐकू शकतो, अशी तुझी शक्ती आहे. ग्रंथकर्ते आपल्या सरस्वतीबरोबर बोलावले. जीवात सदाशिव प्राण अभिन्न प्रेमाची खुणा जाणीव नेणीव ओवाळून कल्मश मन न हो कधी. अशा प्रकारे शिवादी सर्व देवदेवता तिची स्तुती करतात. कारण सरस्वतीच्या स्तुतीशिवाय त्या ठिकाणी कोणीही आपलं कार्य करू शकत नाही. कारण स्त्री शक्ती अचाट आहे. आपलं माहिती आहे रामायणामध्ये सुद्धा आपण ऐकतो की सीतेमुळेच सगळ्या दुष्टांचा नाश झाला, द्रौपदीमुळे सगळे कौरव 100 मारले गेले. तेव्हा अशी ही दैवी शक्ती आहे, तशी सरस्वती आहे. तुझ्यामुळेच सगळं ज्ञान प्राप्त होतं, तू त्या ठिकाणी सर्वांना बुद्धी देते, अशी स्त्री शक्ती आहे. ग्रंथकर्ते सांगतात. शिवे प्रसन्न रूपे तत्वता जीवा दिदली व्यक्तता तेने तो झाला बोलता लढी वाळता प्रीतीची. म्हणजे त्या प्रत्येक भगवान शंकराला सुद्धा बुद्धी दिली आहे नाही का. मी भगवान शंकर असो विष्णू असो या सर्वांच्या पेक्षा श्रेष्ठ सरस्वती आहे. कारण तिने सगळ्यांना बुद्धी दिलेली आहे. सत्कर्म करणं, सत्कार्य बोलणं हे ते बुद्धीमुळे सरस्वतीमुळे होतं. अशा प्रकारे ग्रंथकर्ते बोलतात. प्रसाद उघडा या दोघं. आता स्तुती झाली, गणपती झाली, स्तुती सर्व झाली.
दया प्रीतीचा उद्भव कृपाळूपणे मागे दयाळू जोड. म्हणेली शब्द वैभव म्हणून चेव करीतसे. श्री गणेशाला मागे जाऊ. वंदन करून, सरस्वतीला वंदन करून आणि सर्व भाविकांना वंदन करून त्याचं अनुसंधान असं आहे की आज लावलेला हा ग्रंथ बोधले महाराजांचा म्हणजे धामण गावी त्यांनी म्हणजे जे काही कार्य केलं आणि त्यांनी कोणचा ग्रंथ लिहिला तर शिवलीला आपलं काय हे आपलं बोधलीला अमृत हा ग्रंथ आहे. बोधलीला अंबर हा, बोधलीला अंबरी ह्या नावाचा ग्रंथ आहे. आणि ग्रंथ करते आता म्हणले पहिल्यांदा काय केलं तर गणपतीचं स्तवन केलं. कारण आपण जे कुठलंही कार्य करायचं असलं तर प्रारंभी गणपतीचं स्तवन करतो. पहिल्यांदा गणपतीची स्तुती केली, नंतर सरस्वती. कारण सरस्वतीची स्तुती स्तवन का करायचं तर सरस्वती बुद्धी देते आपल्याला, जी जिभेवर बसती, त्यामुळे आपल्यालाही बोलायचं सुचतं सगळं. म्हणून ग्रंथकर्त्यांनी सांगितलं तेव्हा म्हणले तू कसे बुद्धीची देवता आहे, त्याच्यामुळे म्हणले मला मी म्हणले एखादा वडील किंवा आई जशी आपल्या मुलाला शाळेत नेऊन सांगते बोटाला धरून, तसं म्हणले बुद्धी देणारी तू सरस्वती आहे. म्हणून ग्रंथ करते त्या सरस्वतीचं स्तुती आणि स्तवन करीत आहे. नाही आरंभाची चाळ नसता ज्ञान निवाड श्रोतियाची ही नसे आड शब्द इधडन बोलवे. आणि त्यांनी सांगितलं की म्हणले मला काय म्हणले कुठला आरंभ करायचं काय माहिती नाही, किंवा म्हणले काय कोणाची चाड नाही मला, श्रोत्याचे म्हणले काय श्रोते बाबा आड येतील ह्याचं बी काही ज्ञान नाही. जशी जशी तू मला बुद्धी देशील त्याप्रमाणे म्हणले तू बोलवती म्हणले त्याच्यामुळे मी बोलणार किंवा मी लिहिणार. असं ग्रंथ करते सर्व स्तुती आणि स्तवन करीत आहे. आयशे ते धरून हाती सद्गुरु ग्रंथ लिहवीती मती मंदावाच सपती केली सरती शब्दाते. कारण ही तुझ्यामुळे सगळं घडते म्हणले. तू जर जिभेवर असली सरस्वती तर म्हणले आपले म्हणले सद्गुरू काय करतात एखादा आळाने का असा ना म्हणले त्याला बाबा बोटाला धरून किंवा त्याला काहीतरी म्हणले सांगून आणि म्हणले ते म्हणले त्याला शिकवतात. आणि तू जर म्हणले जिभेवर असली आणि तू जर बुद्धी दिली तर म्हणले त्याप्रमाणे म्हणले आम्ही म्हणले लिहितो वाचतो असं या ठिकाणी सांगत आहे. देवी अल्पमती मी प्रांजळ शब्द ते तीर साळ जाणसी संत प्रेमळ सिद्ध स्नेहाळ कृपेचे. आणि म्हणले आम्ही कसं आहे म्हणले अल्पमती आहे हे जे चाललंय की संत कृपेमुळं किंवा म्हणले तू जशी बुद्धी देईल तू जशी आम्हाला बोलवीची तू वधवून घेतील तसं आम्ही ह्या ठिकाणी लिहिणार किंवा वाचणार. आम्ही काय म्हणले म्हणजे मतिमंद आहो बुद्धिमंद आहो असं या ठिकाणी ग्रंथ करते आपलं स्वतःला कमीपणा घेऊन सरस्वतीचं स्तुती आणि स्तवन करीत आहे. प्रल्हादादी भागवत वशिष्ठादी वैष्णव भक्त अनादि सनकादि संत प्रेमयुक्त वंदितो. आणि म्हणले पहिल्यांदा त्यांनी सगळ्याचं स्तुती स्तवन केलं. अनादी काळापासून जे काही संत होऊन गेले भक्त प्रल्हाद असतील ज्ञानेश्वर असतील तुकाराम असतील यांना सगळ्यांना मी नमन करतो म्हणले. आणि तू जसं मला बुद्धी घालशील त्याप्रमाणे मी या ठिकाणी हे म्हणले लिखाण करतो ग्रंथ करते या ठिकाणी. कृपावंत बोधलीला अंबरी ग्रंथ सिद्धी पावा समर्थ जेने बुद्धिमंत मानिती. आणि त्यांनी सांगितलं किंवा म्हणले ह्या ठिकाणी म्हणले ग्रंथ मी लिहित असताना की बोधलीला अमृत म्हणले जो काही ग्रंथ आहे बोधलीला अंबरी हे म्हणले कडला जावं तळीला जावं. कारण म्हणले जेणेकरून ऐकणारे सुद्धा ह्याला नावं ठेवू नये. कारण जी काही संत श्रोते असतात ते ज्ञानी असतात. पण म्हणले हे तुझ्या कृपेनं ह्यात म्हणले काय माझं चुकू नये तुझ्या कृपेनं हा ग्रंथ कडला तळीस जावा असं पुन्हा पुन्हा स्तवन आणि स्तुती करीत आहे. सर्व कविता राजेश्वरू उषाना नाम कवेश्वरू नारदादी मुनेश्वरू आदि नमस्कारू तयाते. आणि पुन्हा म्हणले सरस्वती स्तुती स्तवन केले. आता म्हणले जे काही देव देवता आहेत म्हणले हाय सृष्टीचा निर्माण करता ब्रह्मदेव नारद मुनी असतील कोणी जे जे मुनीश्वर जे संत महंत होऊन गेले त्यांना माझा प्रणाम असो असं देव देवतांचंही स्तुती आणि स्तवन करीत आहे. कश्यपादी सप्तऋषी नमुन मागे वरदासी अनुकूल होऊन दीनासी कथा रसासी बोलवा. आणि त्यांनी पुन्हा ऋषी मुनींनाही प्रार्थना केली की बाबा मी जी काय माझे बोबडे बोल किंवा माझ्या मतमंद बुद्धीने जे काही ग्रंथ लिहायला प्रारंभ केलाय तो म्हणले कडला जावा तडीला जावा आणि सगळे देव देवता असतील ऋषी मुनी असतील त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा असं ग्रंथ करते या ठिकाणी सांगत आहे. कश्यपाचा वंशधारी परंपरा चालली खरी तया पितरात निर्धारी
माणूस उपचारी पूजिले. आणि त्याने जे जे काही देव देवता होते, कारण ह्या पृथ्वीची उत्पत्ती कश्यप ऋषीपासून आहे. त्या कश्यपाच्या म्हणले ह्या वंशामध्ये जे जे काही सगळे ऋषी मुनी काय देव देवता सगळे वाढले असतील, त्यांचा आशीर्वाद मी जे काही ग्रंथ लिहायला प्रारंभ केलाय त्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा म्हणून सगळ्या देव देवतांचं सरस्वतीचं सगळ्याचं स्तुतीस्तवन ग्रंथकर्ते या ठिकाणी करीत आहे. वंश परंपरा नियमस्त शिवराम पिता सत्य जेने जाणून मतीत हार्थ प्रपंच परमार्थ जाणीला. आणि त्यांनी सांगितलं, त्यांची वंशावळ सांगायला सुरू केली तेव्हा म्हणले त्यांचे जे काही कोणी पूर्वज होते आणि त्यांच्या कृपेने म्हणले, म्हणून म्हणले मी आता ते शिवराम म्हणजे कोण आहेत, त्यांचे काय वडील आणि त्यांच्या कृपेनं आणि म्हणले आमच्या वंशावळीच्या म्हणले माझ्या पुण्याईनं मी हा ग्रंथ लिहायला सुरुवात करीत आहे असं प्रथम आपल्या आणि त्यांची सगळी ओळख ग्रंथकर्ते या ठिकाणी करून देत आहे. महाराज माझा पिता चिदा काशीचा बोध सविता उमा नावे माझी माता उपमा सीता द्रौपदी. आणि त्यांनी काय सांगितलं तर पहिल्यांदा आपल्या आई वडिलांचं म्हणले त्यांनी सांगितलं. ते शिवराम म्हणले ते काय आमचे वडील होते आणि उमा नावाची आमची आई होती. उमा नावाची आई कशी होती म्हणले की जणू म्हणले दुसरी सीता माता किंवा द्रौपदी यांच्यासारखी ती होती असं आपल्या आई वडिलाचा अगोदर त्यांनी स्तुती आणि स्तवन तेव्हा त्यांची कृपा आमच्या पाठीशी असावी असं या ठिकाणी सांगत आहे. अन्येन केले पती भजन भेदनेने मनी होऊन ग्रंथारंभी करिता नमन आशीर्वचन दिधरे. आणि मग आई वडिलाचं नाव कधी निघतं तर जे जे आई वडील म्हणले चांगले असतात त्यांच्या पुण्याईने हे पुढे म्हणले कुठल्याही गोष्टी घडत असतात म्हणले. म्हणून त्यांनी प्रथम आपल्या आईचं सांगितलं की जी आमची आई म्हणले सात्विक होती म्हणले पुण्य म्हणले ही होती पतिव्रता होती तिच्या कृपेनं किंवा तिच्या पुण्याईनं म्हणले आम्हाला हे सगळं घडलं. आणि पहिल्यांदा त्याने आपल्या आई वडिलांचं सगळं म्हणले मी त्या ठिकाणी त्यांच्यामुळं आम्हाला हे पुढे लाभलं असं या ठिकाणी सांगत आहे. तया शिषाचे फळ मती मंद मी केवळ तया झाले शब्द सोजवळ ग्रंथ सुढाळ लिहिला. आणि कुठल्याही गोष्टी कशा असतात तर हे सगळं जे पुढे चाललं असतं ते पूर्व पुण्याईनं चाललं असतं. मग पाठीमागं जर आपण बीज जसं बी पेरीन तसं पुढे होतं तसं काहीतरी आपल्या पूर्वजांची पुण्याई असल्याशिवाय कोणालाही देवदेव करायचं किंवा काही सुचत नाही. तसं त्याने आपल्या आईवडिलाला पहिल्यांदा म्हणले म्हणजे त्यांना म्हणले नमस्कार केला. त्यांना सांगितलं की जी आम्ही आता जी करतोय आमच्या वाढ वडिलांची आई वडिलांची पुण्याई त्याच्यामुळे आम्हाला म्हणले शब्द सगळे सुचले आम्ही ग्रंथ लिहिला असं ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगत आहे. कुळी कुलदैवत चिरांबरी विख्यात जे शाकांबरी आरंभित बोधली लांबरी शब्द घनांबरी बोलली. आणि पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं तेव्हा म्हणले आमच्या म्हणले घराण्याचं म्हणले पूर्व पुण्यामुळे आम्हाला हे सुचलं. दुसरं काय तर आमचं कुलदैवत कोणते आहे शाकंबरी देवी आहे म्हणले. त्या देवीच्या पुण्यानं जी काय आमची कुलदैवत देवी आहे तिच्या कृपा आशीर्वादानं हे जे काय आम्ही ग्रंथ लिहायला सुरुवात केली आणि असं या ठिकाणी आम्हाला त्यांच्या पुण्याने सगळं लाभलं ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगत आहे. चित शक्ती चिद्रूप चिन्मया अर्धपीठ वर्णत्रया चिन्मया परधर्मालया भक्त प्रेमया देतते. आणि ज्या देवीच्या कृपेनं आणि जे काही आम्हाला पुढे ग्रंथ लिहायचा सुचला त्या देवीला माझा नमस्कार असो असं म्हणले आपल्या कुलदैवताबद्दल ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगत आहे. ते आमची कुलस्वामिनी सकळ सौभाग्य पददायिनी ते प्रेम साष्टांग नमुनी ग्रंथ लेखनी आरंभिला. आणि त्यांनी पुन्हा म्हणले आई वडिलाचं स्तुती स्तवन केलं पहिल्यांदा सरस्वतीचं केलं गणपतीचं केलं नंतर कुलदैवत त्यांचं जे काय कुलदैवत आणि ते म्हणले देवी आहे त्या देवीला माझा नमस्कार असो आणि त्या देवीच्या कृपेनं आणि आम्ही या ग्रंथाला आरंभ केला असं ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगत आहे. श्री पंढरपूर वासिनी विठ्ठलाख्य मनमोहिनी ते कुलस्वामिनी मनाहुनी आवडे स्वामिनी कुळाची. आणि आमच्या कुळाची जी काही देवी आहे ते पंढरपूरला म्हणले आता ही रुक्मिणी माता देवीचाच अवतार आहे. मग म्हणले पहिल्यांदा सगळ्या देवी देवताला किंवा आपल्या कुलदैवताला नमन करून मी ग्रंथाला सुरुवात करीत आहे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगत आहे. माझे वंशीचे समस्त इचे पायी झाले रत उदो म्हणत परम पंत ब्रह्मसतत ते झाले. आणि त्यांनी सांगितलं की जे काय माझे वंशज होते आतापर्यंत जे काय आम्ही म्हणले त्या वंशामध्ये जन्मलो ते सगळं देवीच्या पुण्याईनं म्हणले इथपर्यंत आमचं सगळं आलं म्हणले कुलदैवत आणि त्यांच्या पुण्याईनं आमचं सगळा म्हणले वंशावळीनं सगळा म्हणले हा संप्रदाय धर्म किंवा जी काय असेल पुण्याची कामं ग्रंथ लिखाण त्याच्या पुण्याईनं आम्ही केलं असं या ठिकाणी सांगत आहे. तेने आवडीने जया बोधिले तया मन ताती बोधले
तयाचे चरित्र आरंभिले स्वतः आवडले म्हणून. आणि मग ज्या भगवंताचं ज्या पांडुरंगाचं चरित्र म्हणले आम्ही म्हणले आम्हाला बोध केला त्यांनी म्हणून म्हणले आमचं आडनाव म्हणले बोधले पडलं. कारण त्यांनी बोध केला नसतं आमचं आडनाव बोधले पडलं नसतं आणि त्यांनी बोध केला म्हणून आमचं आडनाव बोधले पडलं असं म्हणले. आपल्या वंशावळी बद्दल किंवा कुळदैवताबद्दल ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगत आहेत. तरी कृपा कटक्ष तत्वता ग्रंथ वदवी अनंता निमित्ता जीवा ठेवून सत्ता करी सरता संतात. आणि पांडुरंगाला त्यांनी स्तुती स्तवन केलं. शेवटी अगोदर कुलदैवताचं केलं देवीचं केलं आणि पांडुरंगा कसं आहे म्हणले तू बोध केला म्हणून म्हणले आम्हाला हे पुढचं सुचलं आणि तेव्हापासून आम्हाला बोधले हे नाव प्राप्त झालं. तर आम्ही जे का आता हे कार्य करणार आहोत ते आमचं कार्य कडेला जावं तुझ्या कृपा आशीर्वादानं पांडुरंगा म्हणून पांडुरंगाचं स्तुती स्तवन केलं आहे. ते संत तुझे अंग त्याचा घडो सदा संग बोधलेला सुरंग बोलता व्यंग पडून येदी. आणि त्यांनी सांगितलं तेव्हा तुझ्यापाशी येऊन जे काही सगळे संत तयार झाले तेव्हा म्हणले तुझे तू ज्या ज्या लोकांना बोध केला किंवा ज्ञान शिकवलं त्या सगळ्या संतांचा संघ आम्हाला घडव आणि त्याच्यामुळे म्हणले आम्हाला बोध हो आणि आम्हाला म्हणले पुढे असंच आमच्या कार्याला तुझा म्हणले आशीर्वाद राहावं. पांडुरंगाची संतांची सगळ्या आम्हाला कृपा व्हावी असं पुन्हा पुन्हा स्तुती स्तवन करीत आहे. आयसी भाकीता करुणा तोषला पंढरी राणा मने करी लेखना शब्द रचना बोलेन मी. आणि मग पांडुरंगांची स्तुती स्तवन केल्यावर त्यांनी सांगितलं की म्हणले तू काही काळजी करू नको म्हणले तुला जी काय सुचल ते म्हणले लिह आणि त्याचं म्हणले मी सगळं म्हणले समर्पण करतो तेव्हा म्हणले तुला बुद्धी देतो आणि सहकार्य करतो तू खुशाल ग्रंथ लिहायला सुरुवात कर असं बोधले महाराजाला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जय नरकेसरी नारायण नरसिंह पुरवासी दुःख हरणा तव भक्त चरित्र रचना वदवी रचना तुझी तू. आणि त्यांनी पुन्हा पुन्हा पांडुरंगाची स्तुती स्तवन करायची. ते म्हणले काय नरसिंहपूरला काय म्हणते नरसिंह नारायण आहे म्हणले तू म्हणले आम्हाला जे काय म्हणले सुचल किंवा म्हणले आमच्या जीवीवर जी जी बुद्धी दी बुद्धीचा दाता तू आहे म्हणले त्या प्रकारे म्हणले तू आम्हाला ही कर आम्ही पुढे ग्रंथ लिहू असं पुन्हा पुन्हा स्तुती स्तवन करीत आहे. आता नमो तो नागेश अनंत रूप सर्वे समूढा हाती वागविलास ग्रंथ सुरस प्रौढवी. संत जे भगवत भक्त आदिनाथादी निवृत्तीनाथ ज्ञान रेवादी समस्त या साह्यार्थ मज लागी. आणि मग म्हणले त्यांनी ग्रंथ लिहायला म्हणले बसायला प्रारंभ केला. पांडुरंगाचं स्तुती स्तवन केलं. संतांचे म्हणले आपल्यावर कृपा व्हावी म्हणून जे जे काही संत होऊन गेले आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये जे संत होऊन गेले त्यांचं सगळ्यांचं स्तुती स्तवन करायला सुरुवात केली. ज्ञानेश्वर असतील तुकाराम असतील कोण नरसिंह मेहता असतील सगळ्या संतांनी आमच्यावर कृपा करावी असं या ठिकाणी बोलत आहे. आपुले काव्याची रचना पाहून विस्मित उशना ते लाघव पद्म रचना वेद पुराणा खटपट. आणि कसं आहे म्हणले की मी एवढं म्हणले सुंदर म्हणले शब्द लिहावं तर म्हणले त्याला म्हणले ह्यानी ब्रह्मदेवानी किंवा म्हणले बृहस्पतीने सुद्धा नावाजावं म्हणले आणि त्या म्हणले देवतांनी सुद्धा आणि माझ्या म्हणले ह्याला म्हणले नावाजावं असं म्हणले मला बुद्धी दे एवढं म्हणले मी ते आपला ग्रंथ लिहितो असं या ठिकाणी सांगत आहे. ज्ञान शलभ भेदू इच्छी काव्य नभ अवधरील जे दुर्लभ ते सुलभ करावी. आणि त्यांनी सांगितलं की जी जी काय माझ्या मनामध्ये बुद्धी येईल तो म्हणले मी ज्या शब्दाचं म्हणले ही करील ते म्हणले मला म्हणले तुम्ही सहकार्य करावं आणि मी ज्या ज्या शब्दाची हाव धरील जशी आई एखाद्या लेकराची म्हणले इच्छा पुरवती तसं म्हणले माझी इच्छा पुरवावी. जे मी शब्द म्हणले काव्य लिहिल त्यांना तुम्ही सहकार्य करावं असं देवदेवतांची स्तवन सुद्धा त्या ठिकाणी करीत आहे. महाराज प्रेमळ भक्त ज्याचे वचने श्री भगवंत सर्व सजीवित वेचित ते समर्थ नमिले. आणि सगळे म्हणले देवदेवता त्या सगळ्यांनी संत सगळ्यांना महंत सगळ्यांना नमन केलं म्हणले जेणेकरून आणि सगळे देवाला सुद्धा म्हणले नवल वाटावं असं म्हणले देवा म्हणले माझ्याकडून तू कार्य करून घ्यावं कारण जेणेकरून सगळ्या म्हणले सगळ्याला आनंद व्हावा आणि सगळ्यांचं म्हणले जीवित्व आणि भगवंता तू म्हणले ह्याच्यात अर्पावं आणि एवढं म्हणले मला छान सहकार्य करावं असं पुन्हा पुन्हा स्तुती स्तवन करीत आहे. संत लीला पार जे तुझी उत्पत्ती करणार अज्ञानवासी पैल पार
करीती कर स्पर्शिता. आणि कसं आहे म्हणले संत कसं आहे दिनाचा उद्धार करतात म्हणले. कारण संत देवापाशी म्हणले जर हे केलं तर म्हणले त्याला शिक्षा होते, पण संतापाशी तसं नाही. वाईट असो चांगला असो म्हणले संत नेहमी त्याला सत्मार्गाला लावतात. असं संत रूपानं मला सहकार्य करून चांगल्या मार्गाला लावावं, माझ्याकडून म्हणले हा ग्रंथ लिहून घ्यावा, असं पुन्हा संतांची स्तवन सुद्धा त्या ठिकाणी करीत आहे. ऐशी संताची चरित्रे कल्मशनाशक ते पवित्रे ते गाताई गात श्रोते होती प्रीती पात्र हरीचे. आणि कसं आहे या संतांच्या कथा जर आपल्यासारख्या सामान्य जीवाने ऐकल्या तर ते पवित्र होतात म्हणले. जे काही साधू संत असतात त्यांची जर चरित्र ऐकली तर आपल्याकडून जे काही वाईट कृत्य घडायचं ते टळून जातं. आणि संतांची जर चरित्र ऐकली तर आपला उद्धार होतो. कारण माणूस मग चांगलं काय ऐकलं तर वाईट मार्गाला काय शिरत नाही. तसं म्हणले तुमच्या कृपेनं या संतांच्या कृपेनं माझ्या मुखातून म्हणले चांगले शब्द निघावे आणि ते म्हणजे सगळ्या जगाला उपयोग व्हावा असं या ठिकाणी सांगत आहे. ते चरित्र लौकिक वर्णिल संती अनेक तो अभिप्राय सम्यक कथा रसिक ऐकिले. आणि त्यांनी सांगितलं जी काय म्हणले संतांची वचने आणि त्यांनी जी काही कथा लिहून ठेवल्या किंवा कथा तयार केल्या आणि त्यांनी जे जे म्हणले आपलं सत्कार्य केलं त्याच्याबद्दलच्या सगळ्या संतांच्या ज्या कथा लिहिल्या तुझ्या कृपेने पांडुरंगा अशी माझीही म्हणले ही कथा म्हणले मी लिहिलेली सगळ्याच्या उपयोगी पडावी असं या ठिकाणी सांगत आहे. ते कथेची चातुरी पवित्र आणि बोधकरी ते ऐकावया गौरी प्रार्थी त्रिपुरारी स्वामी ते. आणि कसं असतं म्हणले जर एखाद्या संताची जर कथा असली तर देवाला स्वतः हेवा वाटतो म्हणले. जसं म्हणले एखाद्या संताचे जर चरित्र चांगलं असलं तर पार्वती सुद्धा शंकराला म्हणले सांगती किंवा अमक्या संताची तुम्ही मला कथा सांगावी. म्हणजे देवाला सुद्धा हेवा वाटतो की अशी कथा जर एखाद्या संताला लिहिली तर देवाला सुद्धा त्याचा हेवा वाटावा असं म्हणले माझ्याकडून म्हणले तू सगळं करून घ्यावं जेणेकरून भगवंताला किंवा साधू संताला सामान्य माणसाला सुद्धा त्याचा उपयोग व्हावा असं या ठिकाणी सांगत आहे. कैलासाचळ शुद्ध शुभ्र वरी धवल रश्मीचे आभ्र माझी आलय निरभ्र तेथे उग्र तापी आजो. आणि जो शंकर भगवंत कसा आहे म्हणले हिमालयात जाऊन तपश्चर्या करणारा वरी म्हणले सगळं आकाश म्हणले निरभ्र आणि ते समुद्रावर सगळं म्हणले पांढरा शुभ्र आपलं ही पर्वत आहे बर्फाळ आणि त्याच्यावर सगळं म्हणले त्या बर्फाचं आच्छादन असताना या ठिकाणी उग्र तप करणारा म्हणजे शंकर भगवंत असं त्या शंकर भगवंताबद्दल वर्णन या ठिकाणी केले जाईल. पैफेन धवल नीलकंठ जगत्रयाचे मूळ पीठ तेज भांभाळ उदभट बिकट निकट उभा पुढे. आणि त्यांनी शंकर भगवंताला म्हणले समोर म्हणले त्यांची मूर्ती धरली. शंकर भगवंत कसं आहे हिमालयात जाऊन तपश्चर्या करणारे तो पांढरा शुभ्र म्हणले बर्फाचा सगळा ढेकण म्हणले त्या ठिकाणी जसं कापूस दिसावा असा सगळा बर्फ पडला असतो आणि अशा ठिकाणी उग्र तप करणारे शंकर भगवंत आणि त्यांचं ध्यान मनामध्ये समोर ठेवून स्तुती आणि स्तवन ग्रंथ करते या ठिकाणी करीत. दशभुज पंचवदन भस्मधुलित नागभूषण बैसला प्रसन्न वदन दासावर दान द्यावया. आणि शंकर भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं की 10 भुजा आहेत म्हणले, गळ्यामध्ये सर्पाच्या माळा आहेत म्हणले, मांडी घालून त्रिशूळ डमरो आणि भक्ताचं म्हणले भक्ताला कृपा करण्यासाठी त्या हिमालयात जाऊन खडतर तपश्चर्या करणारे शंकर भगवंत आणि त्यांच्या रूपाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ते देखोनी प्रसन्नता बधांजळी विनवीन गसूता कृपार्णवा योगस्ता माझे स्वागत पूर्वीजे. आणि पुन्हा शंकर भगवंताची स्तुती स्तवन केली की भगवंता एवढी जी काय म्हणले मी तुला म्हणले आळवणी केली विनवणी केली तर म्हणले तू म्हणले माझी आळी पुरवावी माझा हट्ट पुरवावा असं म्हणले शंकर भगवंताचं स्तुती आणि स्तवन या ठिकाणी करीत आहे. हे नाथ दया सागरा भक्त माणूस वैराग घरा काली माझी चराचरा आत्मविचारा कोण सांगे. आणि त्यांनी सांगितलं की भगवंता तुमच्यासाठी म्हणले चांगल्या गोष्टी किंवा म्हणले जे काही ज्ञान आहे विज्ञान आहे ते आम्हाला तुमच्याशिवाय आम्ही आडाणी म्हणले आणि त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला हे सगळं सांगावं नाहीतर म्हणले तुमच्याशिवाय आम्हाला ज्ञान कोण सांगणार आहे असं हात जोडून विनवणी त्या ठिकाणी करीत आहे. मुनी गेले बद्रिकाश्रमा ऋषी गेले देवधामा श्रीकृष्ण गेली आणि धामा कली उपरमा आला जो. आणि त्यांनी सांगितलं की भगवंता म्हणले हे कलियुग आहे म्हणले
ज्या ज्या वेळेस ज्याने ज्याने अवतार घेतला त्या त्यावेळेस जिथे गेले म्हणजे आपापला अवतार घेऊन कृष्ण भगवंत गेले निधामाला, अनेक म्हणले ऋषी मुनी गेले, ज्या ज्या ठिकाणी त्यांची कार्य केली ती गेली. पण हे कलियुग निघालं म्हणले. या कलियुगामध्ये उपदेश करायला किंवा लोकांना उपदेश चांगला करायला कोणी राहिलं नाही. तरी कृपा करून तुम्ही माझ्यावर कृपा करावी आणि काहीतरी माझ्याकडून म्हणले जगाला उपयोगी पडेल असं काहीतरी मला बुद्धी द्यावी असं या ठिकाणी सांगत आहे. त्या योगी भ्रष्ट झाले जग, मातला कलीचा उपसर्ग, मोहित होऊनिच वेग, नाना रोग लागले. आणि त्यांनी सांगितलं किंवा म्हणले ही जी काही 4 युग होऊन गेली, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, आणि ही म्हणले 4थं कलियुग लागलं म्हणले. आणि ह्या कलियुगात म्हणले श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः. त्या योगे भ्रष्ट झाले जग, मातला कलीचा उपसर्ग, मोहित होऊन सवेग, नाना हृदय रोग लागले. ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतायत बोध लीलांबरी ग्रंथ सुरुवात करण्याच्या आधी त्याच्यामध्ये सगळे देवलोक देवधामाला निघून गेले, सगळे ऋषी लोक बद्रिका आश्रमाला निघून गेले, धर्मराजाचं राज्य संपलं. त्याच्यानंतर कलियुगाला सुरुवात झाली आणि कलियुगाचा प्रारंभ झाल्यानंतर त्याच्यानंतर अनेक प्रकारचा उद्भव, अनेक रोग लोकांना त्यांच्या हृदयाला लागले, पाप वाढलं असं सांगतात. अनाचारी झाले जन, जीवा शिष्ण परायण, अपापर नेनते ज्ञान, पाप दारुण वाढले. कलियुगामध्ये लोक अनाचारी झाले, आचरण विसरले, आचरण सोडून लोक वागायला लागले. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपपर आणि अज्ञान लोक झाल्यामुळे आपले हित कशात आहे लोकांना कळालं. हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचं भजन, पुराण, पोथी याच्यामध्ये हित आहे हे लोकांच्या लक्षामध्ये येईना गेला आणि अफाट अशा प्रकारचं पाप वाढलं असं सांगतात. तरी या मूढ जना परित्राण, कैसे होत से उद्धरण, हे विषयी सांगा उदाहरण, करी पावन कर्ण हे. आणि ग्रंथकर्ते सांगतायत आमची कुलदेवता जी ती भवानी आहे आणि त्या भवानीला विचारतायत की आता पाप वाढलंय आणि पाप वाढल्यामुळे या पापापासून कलियुगामधून उद्धारण्याची काय त्या ठिकाणी नियोजन आहे, कसं लोकांचा उद्धार होईल हे आम्हाला सांगा असं सांगतात. कैसे भवानीचे मानस, जाणून भवानीच, प्रतिवचन बोले सुधारसा, जेने श्रवणाचा तृप्ती होय. भवानीच्या अंतकरणामध्ये, जगदंबेच्या अंतकरणामध्ये असं होतं की कलियुगामध्ये ह्या भवसागरामधून तरुण जाण्याचा पर्याय काय आहे, कसं ह्या असणाऱ्या कलियुगामध्ये उद्धार व्हावं असं भवानीच्या अंतकरणामध्ये आल्यावर जन अंतकरणाला संतोष होईल असं भवानी माता बोलल्या. ऐका. लावण्य लतिके सुंदरी, प्राणप्रिये मनोहरी, मम मानस संतोष लहरी, नागकुमारी अपर्णे. आणि ग्रंथकर्ते सांगतात की अत्यंत लावण्य स्वरूप असणारा भगवतीचा आहे. तुमच्या प्रश्नानं किंवा तुम्ही सांगितलेल्या उत्तरानं आमच्या अंतकरणाला संतोष व्हावा असं सांगा ग्रंथकर्ते देवीला बोलतात. शंकर भगवंत पार्वतीला सांग. कलीचे होता आगमन, जन झाले अतिमलिन, बालकर्मादी यजन, विष्णू भजन विसरले. महादेवजी बोलतायत पार्वतीला म्हणजे पार्वतीने विचारलं होतं, आता पार्वतीने कलियुगाची सुरुवात झाली आणि कलियुगाची सुरुवात झाल्यानंतर जन मलिन झालं. कशानं मलिन झालं? पाप कर्म वाढलं. आणि कलियुगामध्ये पाप काय आहे? असत्य एवढे पाप नाही, सत्य एवढे सुकृत नाही. खोटं बोलणं पाप आहे आणि सत्य बोलणं पुण्य आहे. ही अशामुळं पाप वाढल्यामुळं लोक मलिन झाली आणि सगळं विष्णू भजन विसरले, भगवंताचं भजन सर्व विसरून गेले. धर्म निषण कर्जत, कोणी कवना नोळखत, मातृभगिनी कन्यारत, पिता सुत इत्यादी. आणि अधर्म वाढला. कलियुगाच्या प्रारंभाला अधर्म वाढला. कोणी कुणाला ओळखणं गेलं. आपली बहीण, मुलगी, माता ह्यांच्यावरती अन्याय होऊ लागले. पापाचा प्रभाव कलियुगामध्ये वाढू लागला. पुत्र मारी जीवे माता, गुरु शिष्यासी बद्धता, वैर लागुण करती घाता, आपले स्वार्थ साधिती. कलियुगामध्ये असं घडायला लागलं. पुत्र मारी जीवे माता, पोरग आईला मारू लागलं, डोक्यात
दगड घालून जिवंतपणे घराबाहेर काढू लागलं, बापाला मारू लागलं. ही प्रकारची अवस्था कलियुगामध्ये होऊ लागली. गुरु शिष्य यांच्यामध्ये त्या ठिकाणी चांगली जी काही संबंध आहेत ते राहिलेले नाहीत. अशा प्रकारचा प्रभाव कलियुगामध्ये फक्त आपलाच स्वार्थ लोक पाहू लागले. ऐसा झाला कली कल्लोळ म्लेंछ माजले प्रबळ तेने दुष्कर्म बंबाळ भूमी मंडळ कंपित पै. अशा प्रकारचा कलीचा कल्लोळ त्या ठिकाणी कलियुगामध्ये मांडला. धर्मराज्य, धर्माचं राज्य संपलं की अधर्माचं राज्य आलं आणि कलियुगामध्ये म्लेंछ यवन यांचा प्रभाव वाढला. यांचं त्या ठिकाणी साहस वाढलं, सामर्थ्य वाढलं असं सांगतात. ऐसे पाप झाले अद्भुत धरा होऊनी भयभीत विधीला वृत्त निवेदित भार अद्भुत न सोसे. आणि अशा प्रकारचं पाप झालं, अद्भुत पाप झाल्यानंतर ना जमिनीला वज झालं. जमिनीला वज होतच नाही महाराज. मोठमोठाले पर्वत पृथ्वी तलावरती तिचं वज होत आहे. मोठमोठे झाड आहेत, महापाषाण आहेत, त्यांचं वजन पृथ्वी भयभीत झालं नाही. अद्भुत पाप झालं. पापाला पृथ्वी घाबरली आणि ब्रह्मदेवाकडे पृथ्वी गायीच्या रूपामध्ये वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाया नेत्र वाहेतोय सांगत असे. वत्सरूपाचं रूप घेऊन पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली. गारानं सांगू लागले. तेने कष्टला चतुरानने वैकुंठा प्रती येऊन स्तुती करी कर जोडून अनन्य मन भावेसी. पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला गाराने सांगितलं. ब्रह्मदेव म्हणले आपलं तरी काय, आपल्यापेक्षा मोठा मालक आहे, आपलं काही चालत नाही, काय करू आपण सगळीच मिळून जाऊ. म्हणून वैकुंठाला आले आणि वैकुंठाला असणारा भगवान परमात्मा विष्णू त्याचं स्तवन करायला सुरुवात केली. जय जय अनंतानादी ब्रह्म सनातन गुणनिधी कैवल्यदाता लागली व्याधी म्हणून विधी प्रार्थितो. आणि ब्रह्मदेवजी सांगतायत भगवंता हे असणाऱ्या कलियुगामध्ये पाप वाढलं, तुम्ही ब्रह्म आहे, ब्रह्म असणारे तुम्ही गुणानिधी आहे, सनातन आहे, काहीतरी मार्ग काढा असं सांगतात. योग निद्रेत श्रीपती रमाचरणात तळहाती तो करुणा शब्द करणी सांगती तेने श्रीपती चेवविला. भगवान परमात्मांचं शयन आहे आणि आजपासून भगवान परमात्मा झोपले. देवशयनी एकादशी आहे. आपण आषाढ महिन्यामध्ये आले म्हणून आषाढी म्हणतो, पण तिचं नाव देवशयनी आहे. आणि आजपासून 4 महिने भगवंत निद्रेमध्ये जातात. त्याच वेळचा हे प्रसंग आहे. आषाढ मध्येच गेले होते पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेव विष्णू भगवान परमात्म्याकडे गेले. भगवंत झोपले होते, योग निद्रेमध्ये तल्लीन झालेले होते आणि लक्ष्मी पाय दाबत होती. आणि असं आर्त भक्ताची आर्त करुणा देवाच्या कानावरती पडल्यावर देव योग निद्रेमधून सावध झाले. संतोषवाणी श्रीनिकेतन दिशा रूपे वदे वचन गंभीरा गिरा गडगडून ब्रह्म सनातन श्रद्धजे. आणि ब्रह्मदेवाने स्तुती केल्याबरोबर भगवान परमात्मा योग निद्रेमधून सावध झाले आणि दश दिशांमधून आवाज येऊ लागला. भगवंताची काही गंभीर गिरा आहे, वाणी आहे. तो वाणी दिशांमधून सर्व श्रोतेजनांना, ब्रह्मदेवाला, पृथ्वीला, देव लोकांना ऐकू येऊ लागला. ते ध्वनी अत्यंत घनवट ऐकोनी देव एकवट कर्ण करोनिया नीट शब्द उद्भट जाणती. आणि आता आकाशामधून आवाज येतोय, आकाशवाणी, आकाशामधून आवाज येतोय. पण काय येतोय ती ऐकण्यासाठी सगळे देवलोकाचे कान त्या ठिकाणी श्रवणाचे टाळे उघडले आणि काय तो शब्द आपल्याला ऐकायला येतोय लक्ष देऊन ऐकू लागले. नाभी नाभी त्रिवार शब्द ऐकती सुरवर करीते झाले जय जयकार ब्रह्मद्वार उघडिले. आणि भगवंतानं नाभिकार दिला म्हणजे भिवू नका, घाबरू नका. आता पृथ्वीवरती पाप वाढलंय, काय करायचं ते आम्ही बघू, कारण पाप निवारण करण्याचं काम आमचं आहे. त्यामुळे आकाशामधून दश दिशांमधून नाभिकाराचा 3 वेळेस नाभिकार दिला भगवंतानं. घाबरू नका असं ऐकल्यावर देवलोकांना आनंद वाटला. हर हर म्हणून देव सभेसी पातले सर्व तेज पावणी अपूर्व स्ववैभव विसरले. आणि मग तिथून असणाऱ्या त्या ठिकाणी आवाज ऐकला
आणि तिथून त्या ठिकाणी सगळे देवलोक पृथ्वी वगैरे सगळे त्या ठिकाणी तिथून निघाले. महादेवाची जी सभा होती त्या सभेमध्ये सर्वजण आले. नमोनी साष्टांग हरिते साकल्य सांगती वृत्ताते ऐकोनिया श्री भगवंते कैलासाते आणिले. आणि भगवान श्री विष्णूची प्रार्थना केली. सर्वांनी विष्णूला वंदन केलं आणि सांगितलं, देवा ह्या पृथ्वीवरती पाप वाढले. देव म्हणले, आता आम्ही तरी काय करू, आमचा ज्ञानेश्वरांचा अवतार झालाय, तुकाराम महाराजांचा झालाय, आता आमचं काय नाही. मग कैलासासी आणले, आपल्याकडे नाहीये, मग आता महादेवाकडे चला. आता या पृथ्वीचा भार महादेव अवतार घेऊन उतरवतील. म्हणून सगळे भगवान श्री विष्णू सहित कैलास पर्वतावरती महादेवाकडे आले. नमोनी सविता हर पोळा चक्रवर्ती उदार तया उभवून उभय कर नाभी उत्तर दिदले. आणि कैलासाला आले. महादेव बसले होते देवाचं भजन करत. महादेवाची स्तुती केली. उदार भोळा चक्रवर्ती. देव उदार आहे, भोळा आहे, भोळा आहे, सगळ्यात भोळा देव महादेव आहे, पण त्याला तिसरा डोळा आहे. आणि असा असणारा महादेव, महादेवांची स्तुती केल्यावर नाभिकार दिला. ऐका, सभा करोनी स्मशानी नेम सांगे चक्रपाणी तुम्ही आम्ही देवानी अवतारावनी घेईजे. आता त्या ठिकाणी असणारे महादेवाच्या सभेमध्ये स्मशानामध्ये, महादेव राहतात कुठं? स्मशानभूमीमध्ये. तिथं जागा आहे महादेवाची. स्मशानभूमीमध्ये महादेव बसले होते. सगळे तिथं गेले. महादेवापाशी भगवान श्री विष्णू गेले आणि श्री विष्णूनी सभा केली. आणि सभेमध्ये काय सांगतात ऐका, म्लेच्छाचे पुण्याचा बळ बौद्ध दिसाचे बंबाळ ते कली माझी भूपाळ पापे प्रबळ चरती. आणि महादेवापाशी गेले भगवान श्री विष्णू, ब्रह्मदेव, पृथ्वी, देवलोक सगळे आले. आणि कलियुगामध्ये काय चाललंय, काय वाढलं ते असणारे सर्व सांगू लागले. त्या पापे दुःखी धरा तरी शांत रूप अवतार धरा ब्रह्मविदेचा पसारा सांगोनी करा जगवश्य. भगवान श्री विष्णू सांगू लागले, वज पृथ्वीला पापाचं वज झालंय आणि आता शांत अवतार धरायचा, गोंधळ करायचा नाही, काय करायचं नाही, शांत. फक्त आता लोकांना उपदेश करायचा आणि शांततेने अवतार घेऊन या जगाला वश करायचं, पाप संपवायचं. भगवान श्री विष्णू महादेवाच्या सभेमध्ये बोलू लागले. कसं हवा आले आले घरची आले की यायला समर्थ कुठं आहे? तिथंच आहे. बाबाजी ना कुठे बारका नवा नाराजी घरी नाराजी घरी हॅलो किती झाले? यांच्या घरी या किती? 100 100 20 गेले. नाही कधी पुढे जन तरी दे सिद्धी अनुमोदन तो चमत्कार पावन जग स्वाधीन करावे. भगवान श्री विष्णू सांगताय, काही लोक सांगून ऐकत नसतात महाराज. ऐकल्या सांगितल्यावर सगळे ऐकत नाही. कीर्तनाला सगळेच कीर्तनाला आलेले असते, झोपाय बी काय आलेले असते. त्याच्यामुळं ऐकून जर सांगितलं नाही तर मग आपल्याकडे सिद्धी आहे, मंत्र आहे, ताकद आहे, शक्ती आहे, प्रभाव आहे, त्याचा वापर करा. दंड सामभेद काही करा आणि लोकांना भक्ती मार्गाला आणा. भगवान श्री विष्णू सांगतात, उपदेशोनी तारक मंत्र परमार्थतेने पवित्र भजन मात्र जन पवित्र जीव परत्र साधेला. भगवान श्री विष्णू सांगताय, तारक मंत्र आहे, तारून नेणारा मंत्र आहे आणि महादेवाचा मंत्र आहे. महादेवाचा मंत्र कोणता? महादेवाचा मंत्र तो आहे, पण महादेव ज्या मंत्राचं भजन करताय तो मंत्र हरी 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 मंत्र हा शिवाचा हरिपटात सांगितलंय की. आणि असा असणारा तारून नेणारा जो मंत्र आहे त्या मंत्राचा उपदेश ह्या लोकांवरती करावा असं सांगतात. पुढे करोनी अनुसयात्मज त्रिमूर्ती योगी महाराज पंत बागा निवडून सहज मंत्र राजा तारकतो. आणि पुढे अनुसयेची जी सुत आहे, त्रिगुणात्मक असणारे जी काही त्रिमूर्ती आहे दत्तात्रय, त्या दत्तात्रयांना पुढे करायचा आणि तिथून धर्म संस्थापनाची स्थापना करावी असं सांगतात. ते मार्गे सर्व जगत बळेला विजय नेमस्त भक्ती भावे शुद्ध होती निश्चित पावती पंथ परस्पर. आणि असा असणारा त्या ठिकाणी दत्तात्रयांचा जो मार्ग आहे
किंवा ते जर आले पृथ्वी तलावरती त्यांनी अवतार घेतला तर त्यांच्याकडे सगळी विद्या आहे, ताकद आहे, बळ आहे, लोक मार्गाला लागतील असं सांगतात. कृत माझी ध्यान योग त्रेतायुगी यजन याग द्वापारी अर्चन भाग भजन सांग कलिते. कलियुगामध्ये उद्धाराचं साधन फक्त भजन आहे. भजनाशिवाय कलियुगामध्ये उद्धारच नाहीये. सगळं त्या ठिकाणी असणारा कृतयुगामध्ये ध्यान श्रेष्ठ आहे, त्रेतायुगामध्ये यजन याग तपश्चर्या श्रेष्ठ आहे, द्वापार युगामध्ये अर्चन भक्तीला महत्व आहे आणि कलियुगामध्ये भजनाला महत्व आहे असं सांगतात. पंथ दर्शने गुरुकृपा भक्तीची दोन्ही भाग मापा भयानी भाव सोपा धरित पाप निर्मूळ. पाप निर्मूळ होण्याचं एकमेव कारण म्हणजे भक्ती आहे. गुरुची भक्ती आणि भगवंताची भक्ती कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. गुरु भक्ती आणि भगवंत भक्ती जर केली तर कलियुगामध्ये उद्धार होतो असं सांगतात. तरी भावे अथवा भक्ती सत्कर्म जन आचरती तेने होया जगमुक्ती भाव चित्ती धरलिया. आणि फक्त भावानंच आकळायचं. भाव बळे आकळे हे रवी नाकळे. भक्तीनं जनाला आकळायचंय. भगवान श्री विष्णू सांगतायत कलियुगामध्ये जर आपण अवतार घेतला तर लोकांना भक्ती पंथाला लावायचं आणि कलियुगामध्ये भक्तीच श्रेष्ठ आहे असं सांगतात. राज्यन घ्यावे कवनाचे त्याग कांता कांचनाचे ग्रामाधिकार बेदिनीचे हर्ष शोकाते मुळते. भगवान श्री विष्णू सांगतायत आता आपण पृथ्वीवर जायचं आणि पृथ्वीवर गेल्यावर कोणाचंही धन धान्य लोबाडायचं नाही. तुम्हाला राज्याचं काय करायचंय? वैकुंठात राहावं की काय तुम्हाला संपत्तीला करायचंय? कोणाचंही राज्य घ्यायचं नाही, कोणाचंही सोनं घ्यायचं नाही, ग्रामाधिकार घ्यायचा नाही. फक्त कलियुगामध्ये जावा, पृथ्वी तलावरती जावा आणि जनमार्गाला लावा भगवान श्री विष्णू सांगतात. तो न करिता व्यापार भजनी लावा नारी नर देशिक होऊनी मुनिवर करा उद्धार जगाचा. पृथ्वी तलावर गेल्यावर कुठल्याही प्रकारचा व्यापार न करता जन भक्ती मार्गाला लावायचं आणि सर्वसामान्य जीवाचा उद्धार करायचा. एवढेच कार्य पृथ्वी तलावरती करा. ऐसे होता संमत मानवले देवा समस्त अवतरले ते कलित जना पुनीत करावया. भगवान श्री विष्णूने अशा प्रकारच्या मीटिंग घेऊन सांगितलं सर्व देव लोकांना असं असं करायचं. मग सगळ्या देव लोकांना मान्य झालं, ते पटलं. मग कलियुगामध्ये सगळे देव लोक आले आणि संत रूपाने अवतार घेऊन जगाचा उद्धार केला. मग देवा सहित विधी घेऊन अष्ट महासिद्धी अवतार धरी नाना विधी भाव शुद्धी करावया. मग देवासहित ब्रह्मदेवाने सुद्धा अवतार घेतलेला आहे. सगळे देवासहित लोक पृथ्वी तलावरती आले. अष्ट महासिद्धी बरोबरीला घेऊन आले. ही सिद्धी मंत्र आहे. लोकांना दंड करण्याच्या सिद्धी आहेत त्या सुद्धा बरोबरीला आणल्या आणि पृथ्वी तलावरती देव लोकांनी अवतार घेतला. तारक मंत्राचा उपदेश वरी सिद्धीचा विलास जन लाविले भक्तीचा पडली ओस यमपुरी. पृथ्वी तलावरती आले आणि तारक मंत्र घेऊन आले होते. रामकृष्ण हरी तारक मंत्र आहे. वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र रामकृष्ण हरी आहे आणि ह्या मंत्राला बरोबर घेऊन आले. मंत्र कलियुगामध्ये दिला, सिद्धी आणल्या, लोक भजनाला लावली, यमपुरी ओस पडली असं सांगतात. उदास बाल मदोन्मत धारणा योग शुचिस्मंत प्रसन्न करुणी आदिनाथ दत्त अवधूत राजेंद्र. आणि त्या ठिकाणी असणारे दत्त जे आहेत अवधूत आहे, त्रिगुणात्मक असणारे भगवान परमात्मा ज्यावेळेस अवतरले त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी 4 मार्गाचं नियोजन केलं. ऐका. तेने केले मार्गचार नंद बोध चैतन्य सार स्वरूप जाना साकार जे योगांतर मार्ग जे. आणि दत्तात्रयापासून 4 मार्ग म्हणजे उद्धाराचा मार्ग कसा करायचा तर नंद बोध चैतन्य सार अशा पद्धतीचे मार्ग दत्तात्रयापासून आले असं सांगतात. पिपिलिका विहंगम मीन मार्ग उलटा नेम तो मिरवा योगतम जगा परम तारावे. जगाला तारण्यासाठी आपण कुठलाही अवतार घेतला तरी जगाला तारणं उद्देश आहे. त्याच्यामुळे कोणत्याही मार्गाचं अनुसरण केलं तरी जगाचा मंत्र जगाचा उद्धार करणं
हा उद्देश सर्व देवलोकांनी ध्यानामध्ये घेतला. ते अवतार कथा समजतात, देश भाषा गुण संमत, योग साधना विधियुक्त, निर्मिले ग्रंथ कवीने. ग्रंथकर्ते सांगतायत देवलोकांचे अवतार आहेत आणि ते अवतार आता त्या ठिकाणी कसे कसे कुणी कुणी कुठं कुठं घेतले ती आपल्याला व्याकरण भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये, प्राकृत भाषेमध्ये कवीनं या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. आता श्रोते तुम्ही चतुर जाणते सर्व सारासार, अल्पमती हर्ष साचार जे वेळे चार ताने याचे. ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतायत भगवान शंकर आणि पार्वती यांचा कालपासून संवाद सुरू आहे. तर कलियुगाच्या प्रभावानं तिन्ही देवाचे जे स्वरूप होता त्या स्वरूपाला काळिमा चढली होती. मग त्या देवांचं तेज प्रगट व्हावं म्हणून त्यांनी बद्रिका आश्रमामध्ये गेले आणि तपश्चर्या केली. नरनारायण त्यांना प्रसन्न झाले. नरनारायणाने सांगितलं तुमचं जर तुम्हाला तेज पाहिजे असेल तर 3 वरदान मागा. आणि 3 वरदान मागितल्यामुळं तुम्हाला तिघालाही 3 वेळा अवतार घ्यावे लागतील. 3 जण होते, ब्रह्मा विष्णू आणि महेश. तिघांनाही 3 अवतार घ्यावे लागतील. आता तिघांचेही 3 अवतार महादेव पार्वतीला सांगतात, ऐका. बाळाची त्रुटी तो तरे ऐकोनी वडील मन हावरे, तैसा मी वाकुळी उत्तरे बोलते धुरे स्वामीचे. आणि ग्रंथकर्ते सांगतायत लहान लेकरू असतं ते स्तोत्र जरी बोललं तरी वडिलाला गोड लागत असतं. तसं आता माझे शब्द आहे, भगवान परमात्मा बुद्धी देणार आहे. माझे शब्द कसे जरी असले तरी श्रोते तुम्ही हुशार आहे, तुम्ही ते गोड मानून घ्या असं सांगतात. श्रोते तेही वडिला मिळली वाळ चंचळ, ऐशियाचे बोबडे बोल सर ते कराल भरवसा. अहो माझा भरवसा आहे तुमच्यावरती. मी कसं जरी बोलले वेळे वा पुढे गाईना परी तुझाची मनविना, मी कसंही शब्द असू द्या पण शब्द कसे जरी असले तरी वर्णन भगवंताचं आहे. मानकोजी महाराज म्हणजे भगवंतच आहे, त्यांचा अवतार आहे. आणि त्याच्यामुळं कसं जरी असलं तरी तुम्ही गोड करून घेचाल असा मला भरवसा आहे. ग्रंथकर्ते सांगतात तरी देवोणी अवधान कथेशी द्यावे अनुमोदन, तुम्ही केल्या कृपादान पंक्ती वैशेन संतांच्या. तुम्ही अवधान द्या, लक्ष देऊन ऐका. तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर संतांमध्ये जी काही संतांचं चरित्र आहे किंवा मी सुद्धा संतांच्या पंक्तीला बसू शकतो. तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं तरच मी लिहिलेल्या ग्रंथाचं सार आहे असं सांगतात. यावरी श्रोते म्हणती पुरे आता स्तवन विनंती, कथा सांग या पुढती जेणे पुरती मनोरथ. श्रोत्यांनी सांगितलं आता भास्कर मुली स्तुती पुढची कथा आम्हाला ऐकायची. मानकोजी महाराजांचं बोध लीलांबरी ग्रंथ आहे, ग्रंथाचं नाव आहे. मग पुढे काय झालं, त्या 3 देवाचे अवतार कोणते काय ती कथा आम्हाला सांगा. श्रोते बोलू लागले कथेसी लाविता विलंब, सुखती प्रेमांचे कुंभ, आम्ही बैसलो स्वयंभ तरी कथा स्तंभ उभारी. कथेला उशीर लावायचा नाही, 8 वाजलं की सुरू करायचं. आबा उशीर लावायचं नाही. श्रोते लोक विचारतायत कथेला वेळ लावायचा नाही. वेळ जर लावला त्यातलं प्रेम कमी होते, त्यातली आवड कमी होते. त्यामुळे टाइमलाच सुरू करायचं. आणि आता आम्हाला सांगा पुढची कथा ऐकण्यासाठी आमचे कान आतुरलेले आहेत. श्रोते सांगू लागले आईचे श्रोत्यांचे मनोगत, जाणीतला शुद्ध भावार्थ, नमोनी आदिनाथ ग्रंथ कृतार्थ सांगत असे. आणि लगेच ग्रंथकर्त्यांनी पाहिलं, काय पाहिलं, जाणून या शुद्ध भावार्थ. श्रोत्यांच्या मनातला भावार्थ पाहिला. आदिनाथ असणाऱ्या महादेवाला नमस्कार केला आणि पुढची कथा किंवा लेखन करायला सुरुवात केली. आनंद उत्सव श्रोत्याच्या मानसी, शिव सांगे भवानीसी, गुज मानसी दृढ धरी. आणि त्या ठिकाणी सांगू लागले आनंद श्रोत्याच्या मनामध्ये आहे. आणि इकडे महादेव पार्वतीला सांगतायत. इथं कथा सुरू होती. श्रोत्याच्या मनातला आनंद पाहिला आणि उल्हास ग्रंथकर्त्याला निर्माण झाला. आता महादेव पार्वतीला काय सांगतात ऐका. या कथेचा इतिहास निवेदी जीव श्रोत्यास, अवधान देणे सावकाश आशा पाश त्या जोनी. आणि तीच कथा आहे, महादेव पार्वतीचा संवाद आहे. आशापाश सप्तपाश तोडायचे आणि कथेला लक्ष देऊन कथा ऐकायची. कोणतीही कथा लक्ष देऊन ऐकली
तर त्या ठिकाणी ती साध्य होती असं सांगतात. आता हे पुण्य चरित्र त्रिमूर्ती अवतार पवित्र ते चरित्र विचित्र ऐकता श्रोते सुखावती. आता महादेवजी पार्वतीला सांगतायत आणि ग्रंथकर्ते आपल्याला सांगतायत त्रिमूर्तीचे अवतार आहे. त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्म विष्णू महेश यांचे अवतार आहे. प्रत्येकाचे 3-3 अवतार आहेत. सांगतो ऐका. दंडकारण्य गोदातीर कंटक मानव निष्ठुर ते झाले त्रिमूर्ती अवतार लीला गोचर झाली की. कंटक अरण्यामध्ये कंटक लोक होती, दुष्ट प्रवृत्तीची लोक होते. तिथं तीन देवाचे तिथं अवतार झाले. आता तिन्ही देवाचे अवतार आपल्याला पाहिजे. पहिला ब्रह्मदेवाचा अवतार आहे का. प्रथम विधीचा अवतार रामानंद ज्ञानसागर त्याने केला दिन उद्धार महिमा पार जयाची. ब्रह्मदेवाचा पहिला अवतार रामानंद त्यानं सुद्धा त्या ठिकाणी आपल्या तप सामर्थ्यानं आपल्या शक्तीनं आपल्या भक्तीनं लोकांचा उद्धार केला. हे रामानंद नावाचा ब्रह्मदेवाचा पहिला अवतार झाला. दुसरा आहे ते अवतार चरित्र गाता ऐकता पवित्र श्रद्धाळू होती श्रोत्र पदचिन्ह मात्र पावता ती. आणि ते असणाऱ्या रामानंदाचं जर चरित्र ऐकलं तर त्या ठिकाणी असणारे श्रोते जे आहेत ती परब्रह्माला पावतायत. ही ब्रह्मदेवाचा पहिला अवतार झाला असं सांगतात. प्रतिष्ठानी गंगा तटी कन्व विप्रवंश संपुटी विधीचा अवतार परमेष्ठी नाम सृष्टी नारायणू. दुसरा ब्रह्मदेवाचा अवतार कण्व ऋषीच्या वंशामध्ये नारायण नावाचा दुसरा अवतार ब्रह्मदेवाचा. पहिला अवतार झाला रामानंद ब्रह्मदेवाचा. ब्रह्मदेवाचा दुसरा अवतार कण्व ऋषीच्या वंशामध्ये झाला नारायण. ऐका. उपनयन झाले आवरी पद्माचारी योगविरी परमार्थ देऊनी खेचरी पावली करी निज मुद्रा. आणि ते असणारा नारायणाचा ब्रह्मदेवाचा जो अवतार आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये योग केला, सामर्थ्य केला आणि परमार्थ त्या ठिकाणी प्राप्तीला नेला असं सांगतात. ते अवतार लीलाद्भूत भक्ती विजय रसिक ग्रंथ महिपती बाबा बिरदाईता तेने कृतार्थ वर्णिला. आणि तो ब्रह्मदेवाचा दुसरा नारायणाचा जो अवतार झाला तो महिपती बुवांनी त्यांच्या भक्ती विजय ग्रंथामध्ये वर्णन केलेला आहे. आणि तो तिथं पाहिला तरी चालेल असं या ठिकाणी सांगतात. जनाशिला होणी काशे केला भवाब्द्या नारीशे धर्म स्थापोनी योगेशी अवतार संपविला. आणि ब्रह्मदेवाचा दुसरा नारायणाचा अवतार जन भक्ती मार्गाला लावला आणि ब्रह्मदेवाचा दुसरा अवतार संपला. आता ब्रह्मदेवाचा तिसरा अवतार ऐका. तेच अलंकापुरी विख्यात सोपान देव समर्थ चतुर्मूर्ती ज्ञानवंत केले पुनीत जडमुळासी. ब्रह्मदेवाचा तिसरा अवतार ब्रह्म सोपान तो झाला. ब्रह्मदेवच सोपान आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे 3 नंबरचे बंधुराज निवृत्ती ज्ञानदेव आणि सोपान. हा जो सोपान आहे हाच ब्रह्मदेवाचा अवतार तिसरा. ही ब्रह्मदेवाचे 3 अवतार सांगू लागले. ते अवतार लीलारस ऐकता होती समरस तेने जागवूनी लोकाचा परविलास दाविला. आणि अशा पद्धतीने ब्रह्मदेवाचे 3 अवतार आहेत. पहिला रामानंद झाला दंडकारण्यामध्ये, दुसरा नारायण झाला प्रतिष्ठानामध्ये कण्व ऋषीच्या वंशामध्ये आणि तिसरा अलंकापुरीमध्ये आळंदीमध्ये सोपानांचा अवतार. हे तिन्ही अवतार जन भक्ती मार्गाला लावलं असं सांगतात. तोची अवतरे कल्याण त्रिजन्माचे उद्धरण जाऊन रामदासा ते शरण अनेक जन तारिले. आणि तिसरा अवतार कल्याण सोपानाचाच अवतार पुढे कल्याण झाला. रामदासाला शरण गेला आणि जीवनाचं सार्थक केलं असं सांगतात. ती कथा परमरसिक ऐकली असे सकळीक विधीचे अवतार हे आलोलिक तुझं नाव एक सांगित रे. महादेवजी पार्वतीला सांगतायत ही ब्रह्मदेवाचे अवतार आहेत. 3 अवतार शॉर्टकट सांगितले. आता या प्रत्येकाचं चरित्र वेगवेगळं आहे. त्यांचं अवतार चरित्र खूप आहे पण नावामध्ये शॉर्टकट 3 ब्रह्मदेवाचे 3 अवतार सांगितले. आता पुढं भगवान श्री विष्णूचे सांगतो ऐका. सविस्तर सांगता कथा उभक येईल श्रोता संक्षेपे सांगितले अर्थ व्यर्थ गाता कासयासी. आणि हे 3 अवतार शॉर्टकट सांगितले. संक्षिप्त कशाला सांगायचं. आपला ग्रंथ आपला जो आहे मानकुजी महाराजांचं चरित्र सांगायचंय. मग बाकीचं सांगितल्यावर ग्रंथ वाढल
त्याच्यामुळं थोडक्यात सांगितलं विनाकारण कशाला त्याचं गायन करायचं असं सांगतात. यावरी श्री परात्पर तयाचे जे अवतार ते सांगत असे सत्वर चित्त सादर असावे. आणि अशा पद्धतीनं ही ब्रह्मदेवाचे 3 अवतार या ठिकाणी मी सांगितले गेले. संक्षेप नाही पण थोडक्यात सांगितले. आता त्या ठिकाणी पुढे ऐका. मुलांचे धरणी व्यापिली तेने दोष वृत्ती झाली ते शुद्धी कराव्या माऊली जन्म पाऊली जगात. आणि आता त्या ठिकाणी असणारे पुढे कलियुगामध्ये वाढलं गेलं, कलीचा अधर्म वाढला गेला आणि तो अधर्म संपवण्यासाठी पुढे अवतार घेतला. ऐका. मंजरत गंगा तटाक गंगा मध्ये सुरेख तेथे गोपाळ नायक व्यवहारिक प्रापंची. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या गंगेच्या किनाऱ्यावरती गोपाळ नावाचा गृहस्थ राहत होता आणि तो प्रापंचिक होता, प्रपंच करत होता, व्यवहार सुद्धा होता. असा तो व्यावहारिक प्रपंचिक गोपाळ नावाचा गृहस्थ राहत होता. काय झालं? तयासी नसता कुमार आराधिला विश्वेश्वर प्रसन्न होऊन शंकर पुत्र योगी वर दिदला की. आणि त्या गोपाळाला पुत्र संतान नव्हतं. त्यानं भगवान शंकराची आराधना केली आणि महादेवाच्या भक्तीमुळं महादेवाने त्याला वरदान दिलं. ऐका. तो जान मुकुंदराज पूर्ण अवतार ब्रह्मबीज तेने स्वसत्ता कळीज गज सर्व भुजावणीचे. आणि मुकुंद राज ही पहिला अवतार आहे, ब्रह्मबीज आहे म्हणजे महाविष्णूचा अवतार तो मुकुंदराज पहिला. आणि त्या गोपाळाच्या पोटाला अवतार घेतला. करो निधर्म संस्थापन बोधोनी आयोग ज्ञान जैत्यपाल राव निधान नेले भोना स्वतंत्र. आणि त्यानं धर्माची संस्थापना केली. कोणी? मुकुंद राजानं योग ज्ञानानं लोकांना बोध केला. आणि अशा पद्धतीने भगवान श्री विष्णूचा पहिला अवतार झाला मुकुंद राजा आणि तोच पुढे ज्ञानियांचा राजा झाला असं सांगतात. तोची दुजा अवतार ज्ञानी अजू ज्ञानेश्वर आळंदीच्या अलंकापुरा नाम निर्धार प्रौढविले. ग्रंथकर्ते खूप सखोल सांगायला लागले. पहिल्यांदा ब्रह्मदेवाचे 3 अवतार सांगितले. आता भगवान श्री विष्णूचे 3 अवतार. पहिला मुकुंदराज गोपाळाच्या पोटाला जन्मलेला आणि दुसरा तोच मुकुंदराज म्हणजेच भगवान श्री विष्णूचा आळंदीमध्ये ज्ञानेश्वर रूपानं भगवंताने अवतार घेतला असं सांगतात. भगवत गीता अर्थ सुधा ज्ञानेश्वरी ज्ञानबोध आणून स्वस्त सुख स्वादा वेदानुवादा तर्कजे. अहो भगवत गीतेवरती टीका केली, भाष्य केलं ज्ञानेश्वर महाराजांनी. सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू आहे आणि त्या श्री विष्णूनच गीतेवरती प्राकृत मराठीमध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार केला असं सांगतात. तयाची अवतार लीला भक्ती विजय बोलिला तिचा अवतार धरिला नामा दिला जगात. आणि त्या अवताराची लीला भक्ती विजयामध्ये अध्याय 8 आपण ऐकलं ना. भक्ती विजय 8व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांची कथा आहे. 8वा 9वा 10वा ही 3 अवतार ज्ञानेश्वरांच्या चरित्राचे आहेत. भक्ती विजयामध्ये मैपती बुवांनी सांगितलं असं ग्रंथकर्ते सांगतात. गंगा तिरी प्रतिष्ठान भानुदास वंश निधान अवतरली मूर्ती सनातन दया घन एकनाथ. आता भगवान श्री विष्णूचा 3रा अवतार एकनाथ महाराज यांचंही चरित्र भक्ती विजयाचे 45, 46, 47 3 अध्यायामध्ये सांगितलं. आपण ऐकलं एकनाथ महाराजांचं चरित्र. प्रतिष्ठानी पैठण मध्ये भगवान श्री विष्णूनच पुढे 3रा अवतार एकनाथ महाराजांचा. पहिला अवतार मुकुंद राज घेतला, दुसरा अवतार ज्ञानेश्वर, 3रा अवतार एकनाथ. हे झाले भगवान श्री विष्णूचे 3 अवतार. आयशा 3 अवतार कथा श्रोती ऐकिल्या समस्त आता शिवांचे चरित्र सावध श्रोत्यानी असावे. आता हे झालं भगवान श्री विष्णूचे 3 अवतार, ब्रह्मदेवाचे 3 अवतार. आता महादेवाचे 3 अवतार सांगणार आहे आणि त्यातला 3रा अवतार म्हणजे मानकोजी महाराज येणार आहे पुढे. ही महादेवाचे आता 3 अवतार सविस्तर सांगतो ऐका. पंपा नाम सरोवरी पुष्प पवित्र सागर तिरी जन्मला जो मच्छ उदरी योगवीर वरिष्ठ जो. आणि पंपा नावाचं सरोवर आहे. तिथं महादेव आणि पार्वतीला बोध करत होते आणि तो बोध त्याच सरोवरामधले एका माशानं गिळला आणि तिथून त्या असणाऱ्या बोधापासून महादेवाचा पहिला अवतार मच्छिंद्रनाथांचा झाला असं सांगतात. मच्छिंद्रनाथ जगद्गुरु जेने उपदेशिले चराचरू
ती लीला परंपारू कबरेश्वरू वन्नीती. आणि तो जगद्गुरु आहे. आदिनाथ असणारा तो मच्छिंद्रनाथ जो आहे तो नाथ संप्रदायाचा जगद्गुरु आहे. मच्छिंद्रनाथ पहिले गुरु आहेत नवनाथामधले आणि तो महादेवाचा अवतार आहे मच्छिंद्रनाथ. आणि तिथून पुढे त्या ठिकाणी असणारा परमार्थाला सुरुवात झाली. त्यांचंही चरित्र भक्ती विजयामध्ये सांगितलं आहे. हेच अवतार दुसरा निवृत्ती जाना चतुरा जेने विश्वच मानुनी धरा परंपरा नेमविली. आणि तोच मच्छिंद्रनाथच दुसरा निवृत्तीनाथ आहे. ज्ञानेश्वरांचे बंधुराज निवृत्तीनाथ म्हणजे महादेवाचे 2 अवतार झाले. पहिला मच्छिंद्रनाथ दुसरा निवृत्तीनाथ. ऐका भक्त विजयी असे कथा अवसानी निवृत्तीनाथा एकांत स्थळ पाहता ब्रह्म पर्वता पातले. आणि निवृत्तीनाथाची कथा भक्त विजयामध्ये आहे. निवृत्तीनाथांनी काय केलं भक्त विजयामध्ये महिपती बुवाने ती कथा सांगितली आहे. आणि निवृत्तीनाथांचे कार्य झाल्यानंतर ना अवतार समाप्तीच्या वेळी ते ब्रह्म पर्वतावरती गेले. एकांत स्थळ पाहिलं आणि निवृत्तीनाथांनी काय केलं ऐका. तो गिरी तुझे कैलास असे त्याहून ते विशेष गंगा सती स्थळ सुरस गंगाद्वारास पातले. आणि तेच असणार ते ठिकाणी जी काय ब्रह्म पर्वत होता तो दुसरा प्रति कैलास होता. आणि ते एकांतामध्ये गेले होते. कोण निवृत्तीनाथ त्या पर्वतावरती गेले. त्यांनी एकांत पाहिलं. रम्य स्थळ तिथं होतं. काय झालं ऐसा ब्रह्मकटा हो पाहून तेथे घालीत आसन सूर्य मार्गा लक्षण पंच प्राण आकर्षिले. आता निवृत्तीनाथ त्यांना अवतार संपवायचा आहे. कारण तो अवतार संपवल्याशिवाय हा अवतार होणार नाही. म्हणून ते ब्रह्म पर्वतावरती गेले आणि आसन घातलं. सूर्य मार्ग म्हणजे पूर्व दिशेला लक्ष केलं आणि पंचप्राण निवृत्तीनाथाने आकर्षून घेतले. तो झाले विपरीत मुलांचे येऊन ग्राम लुटीत अन्याय देखील अद्भुत क्रोध किंचित उदेला. आता निवृत्तीनाथ अवतार संपवणार असं त्यांना वाटलं. आता अवतार संपव तेवढ्यामध्ये विपरीत झालं. कलियुगामध्ये मुलींच लोकांचा प्रभाव वाढला. अधर्म वाढला. हे निवृत्तीनाथानं पाहिलं आणि काय झालं तो केले प्राणत उत्क्रमण तोची तिसरा अवतार सगुण धार्मण्य ग्रामी सुजन बोध निधान अवतरले. आणि तोच निवृत्तीनाथांचा तिसरा अवतार म्हणजेच मानकुजी बोधले धामण गावामध्ये यांनी अवतार घेतला. धामण गावामध्ये यांचा जन्म झालाय. जन्म धामण गावामध्येच झालाय. आणि हीच कथा आता शॉर्टकट मध्ये सांगितले. आता समूळ कथा ऐका. नाम मानकोजी जगताप निवविले जगाचे ताप तो साधू निष्पाप तोडीला व्याप जगाचा. नाव मानकोजी जगताप आहे. महादेवाचा तिसरा अवतार. महादेवाचा पहिला अवतार मच्छिंद्रनाथ, दुसरा अवतार निवृत्तीनाथ आणि तिसरा अवतार मानकोजी बोधले. मानकोजी जगताप नाव आहे. जगाचा ताप त्या असणाऱ्या मानकोजींनी घालवला. निष्पाप असणारा तो साधू अवतार झाला. ऐका. ऐसे शिवांचे अवतार केला पतितांचा उद्धार जया गाता चराचर ते परस्पर पावले. अशा पद्धतीने महादेवाचे 3 अवतार. अजून मानकोजी महाराजाचा अवतार नाही आबा झालेला नाही. फक्त सांगितलंय होणार आहे. अशा पद्धतीनं महादेव पार्वतीला सांगतायत प्रत्येकाचे 3-3 अवतार झाले. आणि महादेवाचा तिसरा अवतार मानकोजी जगताप हे सांगितलं. आता सविस्तर सांगतो ऐका. तो श्रोते म्हणती नवल रसिक सुमधुर तुझे बोल लागे परमार्थाची ओल पाहता सकोल शब्दाते. श्रोत्यांनी सांगितलं. तुम्ही शॉर्टकट मध्ये सांगितलं की निवृत्तीनाथांचा तिसरा अवतार म्हणजे निवृत्तीनाथानंतर ना महादेवाचा अवतार झाला मानकोजी जगतापांचा. पण तुमचे बोल अमृताला सुद्धा फुल करतील एवढे सखोल आहेत. तीच कथा सविस्तर सांगा. तू ते साध्यंत सांगे व्रत बोधलेला अंबरी ग्रंथ श्रवण करिता कर्ण तृप्त यथाशक्ती निवेदी. श्रोते लोकांनी सांगितलं महाराज बोध लीलांबरी ग्रंथ आहे आणि ऐकलं तर कान तृप्त होणार आहे. श्रवणाचा आनंद कानाला मिळणार आहे. त्याच्यामुळे सविस्तर सांगा असं सांगता. आता होनी सावधान बोधचरित्र पावन उघडा श्रवणाचे श्रवण कथा निदान परिसावी. आणि आता या ठिकाणी ग्रंथ करते आता कथेला सुरुवात झाली.
ही बोध निलंबरी ग्रंथ आतापर्यंत या कथेला सुरुवात झाली. आता कथे ग्रंथाचा जो आशय आहे, कथा आहे, ते आता उघडून कानाचे टाळे उघडून लक्ष देऊन आता कथा ऐका. वक्ता वदे गंभीर गिरा, सात वाकडी जलधारा, वर्षोनी वर्षे निरा, 23 तोर बोलत. आणि जशा वक्ताचं बोलणं कसं असावं, गंभीर असावं, मोठ्यानं असावं, सांगणाऱ्यांचा आवाज मोठा असावा महाराज. जसं पावसाच्या धारा पडतात आकाशातून पृथ्वीवर, तसं गंभीरपणे बोलणार वक्त्याचं असावं असं या ठिकाणी सांगतात. तिसरा शिव अवतार, ती कथा परम सुंदर, सकळ दोषा संवार होय सत्वर ऐकता. आणि महादेवाचा तिसरा अवतार आहे म्हणजेच महाशिव अवतार. यांची जर कथा ऐकली, यांचं जर असणारं चरित्र ऐकलं तर जीवनाचा उद्धार होतो. अशी कथा ऐका. आता सो ते समस्त कथा ऐका असाव चित्त, अर्थ आणि परमार्थ चारी पुरुषार्थ साधिती. आणि आता म्हणले 4 पुरुषार्थ, धर्म अर्थ काम मोक्ष, 4 पुरुषार्थ साध्य होत आहेत. ही कथा ऐकल्यानंतर ना आतापर्यंत शॉर्टकट मध्ये सांगितली, आता सविस्तर कथा अगोदर पासून त्यांच्या मूळ जन्म वृत्तांतापासून ऐका. सासवड ग्राम पावन, सदा संता वसते स्थान, ते समाधिस्थ सोपान, चतुरानन अवतारी. आता कथा सांगायला सुरुवात केली. पुण्यामध्ये सासवड नावाचं शहर आहे, सिटी आहे, गाव आहे. आता सिटी झालं, पूर्वी गावच होतं ते पुण्यामधलं सासवड. आणि त्या गावामध्ये ब्रह्मदेवाचा जो तिसरा अवतार आहे सोपान, त्या ज्ञानेश्वर महाराजांचे बंधुराज, त्या सोपानांची समाधी त्या सासवड मध्ये आहे असं सांगतात. ग्रामीचा अधिकारी, देशमौळी वतनदारी, वाटीलपणा निर्धारी, तया करी करभार. आणि त्या गावाचा जो अधिकार आहे ते असणारा पाटीलपणा होता अंगामध्ये, आणि गावातले लोक त्यांना कारभार देत होते असं सांगतात. क्षत्रिय कुलावंत सा, वशिष्ठ गोत्रज यास, जगताप उपनाम सुरस, महाराष्ट्र देशस्थ म्हणताती. आणि क्षत्रिय कुलावंतस मध्ये मराठा घराण्यामध्ये जन्मलेला, पाटील घराण्यामध्ये जन्मलेला तो असणारा भांजी, मानकोजी महाराजांचे वडील भांजी जगताप यांचा वशिष्ठाच्या गोत्रामध्ये त्या ठिकाणी जन्म झाला ऐका. अनुजी नाम विख्यात, महाशूर प्रतापवंत, सत्ता बळे समस्त, धरुणी मस्त जिंकिले. आणि भानजी नावाचे भानजी जगताप ते असणाऱ्या पाटील घराण्यामध्ये सासवड मध्ये जन्माला आले. वशिष्ठाच्या गोत्रामध्ये अफाट ताकद, महाशूर प्रतापवंत, क्षत्रिय कुलावंत मध्ये जन्म होता. अफाट ताकद होती, मोठमोठे मल्ल हस्ती मल्लयुद्ध करून जिंकलेले होते. असे प्रतापवान भानजी जगताप होते ऐका. यवनाची तिक बादशाही, ते मान करी तो देसाई, पंचशताचो पायी वरिशी भाई कृतांत. आणि त्यावेळेस बादशाही, यवनांची बादशाही, तिथं असणारा देसाई होते, पाटील घराणा होता. अफाट ताकद भांजीकडे होती. आणि अपात शत अश्वाकडे जेवढी ताकद तेवढी भानजीकडे होती असं सांगतात. यवनाची ते बादशाही, ते मान करी तो देसाई, पंचशताश्व पायी वरिशी पायी कृतांत. घोडे मांडलिक होता बादशाचा, त्यांच्यात काम करीत होता. बहुत झाली चाकरी, निरोप निघोनी परिवारी, आल्या आपुल्या नगरी, सर्व नर नारी संतोषले. आणि त्या बादशाच्या इथं त्या ठिकाणी देसाई म्हणून, शिपाई म्हणून कामगाराला ते होते. 500 हत्ती घोडे त्या ठिकाणी होते. त्या बादशाच्या इथं चाकरी करत होते. कोण? भानजी पाटील. आता बाद झाली म्हणली चाकरी करायचं, आता गावाकडे जाऊ म्हणून ते परतीला निघाले ऐका. सुखे असता घरी, या वर्षन पडिले भारी, अन्नत्र न मिळे निर्धारी, ते निहारी पातली. सासवड हे त्यांचं मुख्य गाव होतं बरं. सासवड मध्ये भानजी जगताप त्या सासवड मध्ये पाटील घराण्यामध्ये जन्माला आलेले होते. बादशाच्या इथं नोकरीला होते. परत सासवडला आले. सासवडला आल्यानंतर ना घरामध्ये आवर्षण पडलं, दुष्काळ पडला, घरी खायला अन्न मिळत नव्हतं. तिथले सगळे प्रजा पिडू लागले. मग त्या पाटलांनी, भानजींनी काय केलं ऐका. जैसे तैसे मिळे अन्न, परिकोटी मिळे नातृण, तेने अश्वादी गोधन, क्रश होऊन मरताती. आता माणसाला काहीतरी खायला मिळत होतं, कुठंतरी माणसाला भेटत होतं, पण पृथ्वीवर तृणच नव्हतं, गवतच नव्हतं. मग घोड्यांनी बैलांनी काय खायचं?
त्यामुळे त्यांची पाटील घराणा होता, अफाट संपत्ती होती. त्याच्यामुळे त्यांच्या घरामधले गायी पशु पक्षी सगळे त्या ठिकाणी उपवाशी मरू लागले. अशी अवस्था तिथं झाली. ते पाहोनी तळमळ देसाई झाले उतावेळ म्हणती हे जीव सकळ ती कोल्हाळ करिता ती. आणि ती तळमळ पाहिली, जीवजंतूंची तळमळ पाहिली, पशु पक्ष्यांची तळमळ पाहिली. त्यांना खायला गवत मिळाना, अन्न मिळाना, तृण मिळाना. म्हणून असणाऱ्या भांजींना वाईट वाटलं, त्यांच्यावरती दया आली, त्यांना काहीतरी मिळावं म्हणून ते काय विचार करतात ऐका. तरी ऐका विचार श्रमहरिणी भीमातीर पर्जन्य पडोनी अपार अंकुर उगवले. आणि त्यांनी विचार केला आता पुण्यामध्ये काही राहिलं नाही तर दुष्काळ पडलाय सासवडमध्ये, मग सुकाळ कुठं आहे? मोहोळ, सोलापूर, पंढरपूर हा जो भाग आहे भीमातीर आहे. ह्या भीमातीरीमध्ये तिथं पाऊस झालाय, म्हणजे वरच्या भागाकडे पाऊस आहे. इकडं टेंभुर्णी पासून वरी सगळं पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर पर्यंत सगळं सुकाळ भाग आहे. तिथं पाऊस पडलाय तर आपण तिथं जाऊ, तिथं कुठेतरी गाव करून आपण राहू असा विचार भानजी जगताप करू लागले. आता करोनी तयारी यात्रे जाऊ सहपरिवारी आदी माता कुळाचारी तुळजापूर ही राहत असे. आणि भानजी जगतापांनी विचार केला इथं आपण राहायचं नाही, आपण आता सगळं परिवार घेऊ आणि आपली कुळदैवताची आदी माया आहे ती तुळजापूरला राहते. म्हणजे आता सासवडवरून आपल्याला तुळजापूरला जायचंय. मध्यंतरी जर कुठं सुकाळ प्रदेश राहिला तर तिथं वस्ती करू. म्हणून ती यात्रेसाठी तुळजापूरच्या देवीच्या दर्शनासाठी सगळं परिवार घेऊन भानजी जगताप सासवडवरून निघाले. पशूंचे होनी पोषण मनुष्यानं पडे उपोषण यात्रा होईल परिपूर्ण ऐसे कारण साधावे. आणि विचार केला आपले जे काय आपल्याकडे पशु पक्षी आहेत, घोडे हत्ती आहेत, यांचंही पोषण झाले पाहिजे आणि यात्रेमध्ये कोणी उपाशी सुद्धा मेलं नाही पाहिजे. अशा प्रकारची सगळी व्यवस्था करून आपण तुळजापूरची यात्रा करू असा विचार भानजी जगताप करू लागले. ते मानले समजता सांडून ग्रहाची आस्था भानजी निघाले तत्वता अर्थ स्वार्थ साधोनी. भानजींनी सांगितलं सासवड मध्ये काहीच राहिलं नाही, दुष्काळ पडलाय. इकडे सोलापूर पंढरपूर भागामध्ये सुकाळ आहे. तुळजापूरला जाऊ, आई जगदंबेचं दर्शन घेऊ आणि ती यात्रा करून सुखरूप महागारी कुठेतरी आपण वस्ती करू. म्हणून अफाट परिवार भानजी जगतापांनी बरोबरीला घेतले आणि सासवड मधून निघाले. नित्यशा मार्ग चालता द्वादशी क्षेत्री श्री भगवंता पूजोनी या तत्वता चालले पंथा शोधित. आणि भानजी जगताप सासवड मधून आले, बार्शी क्षेत्रामध्ये आले. भगवंताची त्यांनी पूजा केली, त्याला द्वादशी क्षेत्र म्हणत होते. ही बार्शी नाव आता पडलं, तेव्हाच नाव द्वादशी क्षेत्र म्हणजेच बार्शी. इथं आले आणि इथं आल्यानंतर ना भगवंताची पूजा केली आणि भगवंतापासून पुढं म्हणजे बार्शी पासून इकडं सौंदर्य पानगाव वैरागच्या दिशेला पुढे निघाले. पुढे ग्राम नसे चांगले उद्भवस अरण्य लागले चालता सेवक भागले तो असता गेले रविबिंब. आणि पुढे निघाले, बार्शी पासून पुढे निघाले, इकडे वैराग साईडला चालले. ते अरण्य होतं, त्या अरण्यामधून पुढे निघाले आणि एवढं त्या ठिकाणी घनदाट जंगल होता. तेव्हा एवढं घनदाट अरण्य होतं, सूर्याचं बिंब सुद्धा म्हणजे सूर्य उगवला तर प्रकाश जमिनीवर पडत नव्हता, एवढं घनदाट अरण्य होतं असं सांगतात. अंधकार झाला गगनी आले जळ भरोनी वायू सुटला ते क्षणी कोणासी कोणी दिसेना. अफाट अंधकार झाला त्यावेळेस, आभाळ आलेलं होतं, अंधकार झालेला होता. त्याच्यामुळं घनदाट अरण्य असल्यामुळं कुणी कुणाला दिसत नव्हतं. अशी अवस्था या परिसरामध्ये त्यांची झाली. त्या रात्री रूपे योग माया सर्व तेज गेले विलया ही काळ पुरुषाची छाया नेत्रासी आया नशेची. आणि ती रात्र कशी वाटली की काळ रात्र असावी, कारण त्या ठिकाणी अफाट जंगल होतं, त्याच्यामध्ये आभाळ आलेलं होतं, सूर्याचा उजेड तिथपर्यंत नव्हता, कुणी कुणाला दिसत नव्हतं. अशी अवस्था निर्माण झाली. आयशी रजनी घोरांदर मार्ग चालता परिवार अडखळती निरंतर दुःख पार ओढवले की. अशा प्रकारची रात्र होती महाराज. घनदाट अरण्य, तेव्हा लाईट नव्हती, बॅटरी नव्हतं, इलेक्ट्रॉन नव्हतं, काहीच नव्हतं. अफाट अशा प्रकारची रात्र, काळ रात्र त्यांच्यासाठी आली. अफाट दुःख झालं. तिथूनही पुढे ते निघाले. तेल दीपिका बंबाळ करुणी चालती उतावेळ तो देखील नदी तुंबळ जला पार वाहत असे. त्यांनी मग आपल्या हातामध्ये दिवट्या असतात, ते दिवट्या
ते लावलं, त्याच्यामध्ये तेल वतलं, टेंब लावले आणि एवढ्या अंधारामध्ये तिथं फक्त एक नदी, त्या नदीला भरपूर पाणी वाहून ती नदी वाहत होती. असं भानजींनी पाहिलं. महाफणी आडवा पडला का समुद्र भरती पातला, ते दे कोणी समुदाय थोकला, बाला बोलाव तळवार. आणि त्या ठिकाणी असणारा ती भोगावती म्हणतात का, पुढे आणि ती असणारी नदी ती वाहू लागली. वाहू लागल्यानंतर ना भानजींनी विचार केला, ज्या अर्थी पाणी आहे इथं पाणी तर आहे, आतापर्यंत आपल्याला पाणी सुद्धा कुठं भेटलं नाही, इथं पाणी वाहतंय. त्याच्यामुळे भानजींना आपला परिवार थांबवला तिथं. त्यात जिथं आले होते तिथं नदी वाहिली, त्यांनी तिथं थांबवलं. काय विचार करतात ऐका. ती नागजरी नदी श्रेष्ठ, यमुना चळ कन्या वरिष्ठ, भदे भरली घन दाट, वेग उद्भटत येचा. आणि ती नागझरी नदी आहे, यमुनाची कन्या सांगितली. ती नागझरी नदी श्रेष्ठ तिथं वाहत असताना भानजी जगतापांना पाहिली. काय झालं, नदी पाहोनी दुस्तर, ते उतरले दळभार, निशी झाली दीड प्रहर, श्रमा पार पावले ते. आणि दुष्टर अशा प्रकारची नदी वाहत होती, त्याच्यामुळे त्यांनी तिथंच थांबवले. रात्रही मध्यरात्रीची झालेली होती, म्हणून विश्रांतीसाठी अर्धी राहिलेली रात्र इथंच आपण थांबू आणि सकाळ सूर्य उगवल्यावर पुढचं नियोजन करू, असा विचार भानजी जगतापांनी केला आणि त्याच ठिकाणी ते राहिले. तपांती प्रगटे दैवत, ते विहोता निशियांत, वासरमणी उदयासी येत, दद्र्यांती भाग्य जैसे. आणि ज्या वेळेस तप केल्यावर दैवत प्रसन्न व्हावं, तसं रात्र संपल्यानंतर सूर्य उगवला आणि सूर्य उगवल्यानंतर दरिद्र्याला धनाचा साठा मिळावा, तेवढा आनंद ह्या सगळ्या परिवाराला भानजी जगतापांना झाला म्हणतात. मार्तंड उदयाशी येता, उधळल्या दिशा समजता, येती जाती या मार्गस्था, ग्राम वार्ता पुसता ती. आणि ती नदी होती, त्या नदीच्या किनाऱ्याला सगळे थांबलेले होते. सूर्य उगवला, थोडंफार दिसू लागलं, लोक येत जात होते. त्यावेळेस भानजी जगतापांनी एका जणाला थांबवलं. म्हणली, बाबा इथं काय आहे, कोणतं गाव आहे, कोणती वस्ती आहे, आम्हाला सांगा. ते सांगता ती सनिध, धार्मण्य ग्राम प्रसिद्ध, परी झाला वस्ती भेद, लोक विविध पळाले. एका माणसाने सांगितलं, महाराज हे धार्मण्य गाव आहे, पुढेच धामणगाव झालंय त्याचं. ही धार्मण्य गाव इथं आहे, पण कसं इथं लोक राहत नाहीत. लोक कुठं तरी सगळे आपापली लोक सगळं इथलं सोडून निघून गेलेले आहेत. त्याच्यामुळे ओसाड गाव आहे, एक वस्ती आहे, धारमण्य नावाचं गाव इथं पूर्वी होतं, आताही आहे, फक्त लोकांची वस्ती इथं नाही, असं त्या माणसानं भानजी जगतापांना सांगितलं. उजाड झाले जग प्रवृत्ती, अल्प राहिले असे वस्ती, झाडी वाढली असे भोवती, मार्ग न दिसती चालता. आणि इथली जी लोक आहेत ती उजाड झालेली आहेत, इथं कुणीच राहिलेलं नाहीये. अफाट जंगल इथं झालेलं आहे, झाड अफाट वाढलेले इथं. इथं खायला प्यायलाची क्षमता कमी आहे, म्हणून इथं लोक राहत नाहीत, असं तो माणूस भानजी जगतापांना सांगू लागला. प्रण वाढले अद्भुत, ते ऐकून राव आनंदित, झोपड्या बांधून भोवत, कुटुंबासहित ते राहिले. इथं गवत वाढलं होतं. भानजीने विचार केला, माणसाला मिळेल किंवा न मिळेल, पण जण आपली जी पशु पक्षी आहेत, घोडे हाती आहेत, हे तरी जगतील, कारण पाण्याचा प्रवाह होता, त्यामुळे गवत वाढलेलं होतं. म्हणून भानजी जगतापांना आनंद झाला. त्यांनी तिथं झोपड्या बांधल्या आणि तिथंच त्यांनी त्या धारमण्य गावामध्ये वस्ती केली. पशु ते मिळाले तृण, थोडे बहु मिळे अन्न, झाले परिवार संगोपन, अन्न पडे निवण त्या ठाई. आणि पशु पक्षाला तृण मिळणं महत्वाचं होतं. पशु पक्ष तिथं सासवडमध्ये तृण नव्हतं, म्हणून इथं यांना तृण मिळालं. माणसाला माग पुढे अन्न मिळत राहिलं, म्हणून त्यांनी तिथं वस्ती केली, असं सांगतात. मग सरकारात जाऊन ग्रामाधिकार घेतो करून, नाना प्रजा आणून वस्ती सगन करविली. मग लगेच भानजी जगताप पाटील घराण्याचा अफाट संपत्ती होती, तिथं असणारे त्यांनी सरकार मान्य केलं. अफाट जी काही लोक होती, देशोदेशीला गेलेली होती, सगळी लोक प्रजा मिळवली आणि धामणगाव त्यांनी तिथं तयार केलं. तेथून या 2 योजन, तुळजापूर क्षेत्र पावन, यात्रा कुळधर्म संपवून, धर्मण्य ग्राम वसविले. हे भानजी जगताप सासवड वरून तुळजापूरला चालले होते. कसा कसा सासवड वरून आले इकडं, कुर्डवाडी बार्शीला आले, भगवंताचं दर्शन घेतलं, पुन्हा इथून गेले सौंदर्य पानगाव वैरागून धामणगावला गेले. तिथं धामणगावहून तिथं थांबवली यात्रा, तुळजापूरला गेले. धामणगाव पासून 2 योजन
तुळजापूर गाव आहे ना, तुळजापूरला गेले. पहिला हे रस्ता डांबरीवर नव्हता, मधनं जुना हा, होता. तुळजापूरचं दर्शन केलं आणि देवीचं दर्शन करून परत धामणगावला आले आणि तिथंच त्यांनी वस्ती तयार केली आणि बांधणी जगताप रहिवास त्यांनी तिथंच केला असं सांगतात. आईसा परम पुरुषार्थी भानजीराव दयामूर्ती करी प्रपंच परमार्थी पुढे यथारीती काय झाले. आणि असा असणारा भानजी जगताप असं सासवडवरून मार्गक्रमण करत करत तुळजापूरला गेले. देवीचं दर्शन घेतली, यात्रा पूर्ण केली, माघारी आले. तुळजापूरहून धामणगावला आले आणि तिथं त्यांनी यात्रा आपलं परिवार थांबवलं, अफाट प्रजा गोळा केली आणि अशा प्रकारे एक गाव त्यांनी तयार केलं आणि त्या गावचे पाटील झाले. अशा पद्धतीने गावाची निर्मिती भानजी जगतापांना केली. सुखानं राहिलं. आता भानजी जगतापांची पत्नी, तिचं नाव पार्वती आहे. त्यांचा संसार दोघांचा सुखाने चालत असताना यांच्याच पोटाला पुढे 2 मुलं शहाजी आणि मानकुजी होतात. ऐका ते कथा सुखदायिनी ऐकुनी श्रोते श्रवणी जीव शिवाच्या चरणी शुद्ध सुमनी अर्पिती. स्वस्ती श्री भक्ती कथा पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ते समजा. भगवान की